हा. तर आता आपण सेक्रेटरिएट हा टॉपिक बघणार आहोत. सेक्रेटरिएट मध्ये आपण सुरुवातीला सेंट्रल सेक्रेटरिएट बघूया, त्यानंतर स्टेट लेवलचं पण एक सेक्रेटरिएट आहे ते पण आपण बघूया. ओके. तर सेक्रेटरिएट मध्ये तुम्हाला एक ओव्हरऑल माहिती तरी आहे. आपली पॉलिटी कशी चालते, इंडियन पॉलिटीचा आपण विचार केला तर काय असतं, मिनिस्टर्स असतात सुरुवातीला. सगळ्यात रिस्पॉन्सिबल बॉडी कुठली तर आपली मिनिस्टर्स. त्या मिनिस्टरला हेल्प करण्यासाठी ऑफिसर्स असतात. त्या ऑफिसरांचं जे ऑफिस असतं त्याला आपण सेक्रेटरिएट म्हणतो. ओके. तसं सेंटरला पण आहे आणि स्टेटला सुद्धा आहे. ओके. तर त्याच्यामध्ये मग सेंट्रल सेक्रेटरिएट मध्ये कॅबिनेट सेक्रेटरीचा पण आपण अभ्यास करूया आणि आपल्या इथे चीफ सेक्रेटरीचा पण अभ्यास करूया. ओके. फक्त एक लक्षात घ्या की आपल्याला स्टेट लेवलला कसं चीफ सेक्रेटरी हे पद आहे, तसं सेंट्रल लेवलला सेक्रेटरीएट हे पद नाहीये. ओके. तिथली सिस्टीम थोडीशी वेगळी आहे. ओके. आपल्याकडची थोडीशी वेगळी आहे. आपल्याकडे कसं चीफ सेक्रेटरी सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती आहे ऑफिसरच्या बाबतीत विचार केला तर, तसं तिथं नाही आहे सेंटरमध्ये. सेंटरमध्ये ती पॉवर काही लोकांमध्ये डिवाइड केलेली आहे. कारण काय झालं, तिथे एक सेक्रेटरीएट आहे. सेंट्रल सेक्रेटरी मध्ये आपण त्याला कॅबिनेट सेक्रेटरी आहे, त्याच्यानंतर पीएमओचा सेक्रेटरी आहे. या सगळ्यांमध्ये पॉवर्स डिवाइड झालेल्या आहेत. ओके. सेक्रेटरीएट म्हणजे काय, जे मिनिस्टर्स असतात त्या मिनिस्टर्सला अडवाइज करण्यासाठी जे ऑफिसर्सची बॉडी असते त्याला आपण म्हणायचं सेक्रेटरीएट. ओके. आता आपण वन बाय वन बघूया आणि अजून एक थोडीशी कॉन्सेप्ट बघायची, ही आपल्याला तसं कळत नाही. सेंट्रल सेक्रेटरीएट हा शब्द जर आपल्या समोर आला, इट इन्क्लुड्स ऑल मिनिस्टर्स प्लस ऑल मिनिस्ट्रीज प्लस ऑल डिपार्टमेंट्स. ओके. सेक्रेटरीज हा शब्द आला की फक्त व्यक्ती असं नका विचार करू. सेक्रेटरिएट म्हणतो ना आपण, सेक्रेटरिएट. सेक्रेटरिएट म्हणजे काय असणार आहे, एक ऑफिस टाईप असणार आहे ज्याच्यामध्ये सगळ्या मिनिस्ट्रीज आहेत. आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जवळपास 60च्या आसपास आपल्या मिनिस्ट्रीज आहेत. त्या मिनिस्ट्रीज आल्या आणि त्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येणारे सगळे डिपार्टमेंट यांना मी क्लब केलं तर मी त्यांना काय म्हणणार आहे, सेंट्रल सेक्रेटरिएट. ओके. त्याच्या पुढे आता बघा, या सेंट्रल सेक्रेटरिएटचा पॉलिटिकल हेड कोण असतो, मिनिस्टर असतो. ओके. आता समजा की मी असं म्हणलो की होम मिनिस्ट्रीचं सेक्रेटरिएट, याचा अर्थ केला तर मग त्याचं मिनिस्ट्रियल हेड कोण असणार आहे, आता सध्या आहे ते आपले अमित शहाजी आहेत. तुम्हाला ते कळलं. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड त्याचा गृह सचिव असणार आहे. ओके. होम सेक्रेटरी जो असणार आहे तो गृह सचिव. ओके. आता हे सेक्रेटरिएट असं जर मी उल्लेख करतो तेव्हा मिनिस्ट्री वाईज सुद्धा त्याला आपण उल्लेख करू शकतो आणि मी ओव्हरऑल गव्हर्नमेंटचा सेक्रेटरिएट असाही उल्लेख करू शकतो. मुळात इथं एक कॉन्सेप्ट असा आहे की आपण मिनिस्ट्रीचा उल्लेख करत नाही. होम मिनिस्ट्रीचा जरी असेल तरी तो सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असंच लिहितो. याचं कारण काय असतं, ते रिप्रेझेंट करतात गव्हर्नमेंटला, त्या मिनिस्ट्रीला नाही. ती फक्त एक पोर्टफोलिओ आहे, तुम्हाला काम करण्यासाठी इझी व्हावं म्हणून ती एक पोर्टफोलिओ आहे. बट जे काही डॉक्युमेंटेशन होतं, जे काही निर्णय घेतले जातात ते सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं होतं. आलं का लक्षात. म्हणून आपण काय केलंय, सेंट्रल सेक्रेटरीमध्ये ऑल मिनिस्ट्रीज आणि ऑल डिपार्टमेंट येतं असं विचार केलेला आहे. येतं. थोडंसं कन्फ्युजिंग आहे ते तुम्हाला वाटू शकतं. ओके. आपण असं कधी फक्त समजण्यासाठी म्हणतो होम सेक्रेटरिएट किंवा आपण म्हणू शकतो की डिफेन्स सेक्रेटरिएट, हे असं लक्षात येण्यासाठी म्हणतो. जेव्हा आपण सेक्रेटरिएट हा शब्द वापरतो तो ऑल ओव्हर गव्हर्नमेंटसाठी वापरत असतो. येते लक्षात. ओके. त्याच्या पुढे बघा, आता हे तर झालं पॉलिटिकल हेड आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड बद्दल. आता तुम्हाला जर सेंट्रल सेक्रेटरिएट म्हणजे काय आलं तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे, ऑल मिनिस्ट्रीज प्लस ऑल डिपार्टमेंट. आता आर्टिकल मधली प्रोव्हिजन बघूया. आर्टिकल 77 एक आर्टिकल आहे, त्याच्यानुसार काय आहे, प्रेसिडेंटना कन्व्हिनियंट ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट साठी अँड ऑलोकेशन ऑफ बिझनेस साठी रूल्स बनवण्याचा अधिकार 77 ला आहे. आर्टिकल 77 मध्ये त्यांना तो अधिकार दिलेला आहे की गव्हर्नमेंटचं ट्रान्झॅक्शन नीट व्यवस्थित करता यावं. ओके. आणि अलोकेशन ऑफ बिझनेस म्हणजे काय, वाटून देता यावं काम. ओके. याच्यासाठीचा जो काही रूल बनवण्याचा अधिकार आहे तो कुणाकडे आहे, प्रेसिडेंटकडे आहे. हे लक्षात घ्या, प्रेसिडेंटकडे आर्टिकल 77. म्हणजे या सेक्रेटरिएटचा बेस तुम्हाला सापडतो आर्टिकल 77 मध्ये. ओके. तर पुढे बघू, यानुसार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अलोकेशन ऑफ बिझनेस रूल 1961, 1961 चा रूल बनलेला आहे. ओके. आता 1961 ला लक्षात ठेवा बघा, दोन्ही साईडला एक आहे, 9 ला उलट करून 6 टाकलंय. ओके. 1961 तुम्हाला लक्षात राहू शकतं आणि आर्टिकल 77 एक लक्षात ठेवायचं आहे. ओके. अलोकेशन ऑफ बिझनेस म्हणजे काय, पोर्टफोलिओ सिस्टीम मधून इव्हॉल्व्ह झाली आहे. पोर्टफोलिओ सिस्टीम तुम्हाला माहिती आहे काय असते, पोर्टफोलिओ सिस्टीम डिपार्टमेंट वाटून देणं, बाकी काहीच नाही. ओके. आता
अलोकेशन ऑफ बिझनेस, इव्हॉल्युशन ऑफ पोर्टफोलिओ सिस्टीम, त्याचा खाली एरो करून आपण काय बघा, शासनाच्या कार्याच्या इम्प्लिमेंटेशन साठी मिनिस्ट्रीज बनवल्या जातात, बरोबर आहे. ओके. आणि मिनिस्ट्रीच्या खाली काय असणार आहेत, डिपार्टमेंट्स असणार आहेत. तुम्ही विचार करा की सुरुवातीला फक्त व्हाईसरॉय होता, व्हाईसरॉयला मदत करायला 2 व्यक्ती होत्या, मग नंतर त्या 4 झाल्या असतील, मग त्या वाढत गेल्या असतील. ओके. त्याच्यानंतर एका कुठल्या तरी व्हाईसरॉयच्या काळामध्ये, तो कोण व्हाईसरॉय आपण बघूया, पोर्टफोलिओ सिस्टीम आली असणार आहे. मग त्या पोर्टफोलिओ सिस्टीमला आपण रिकॉग्नाइज केलं असणार आहे. पोर्टफोलिओ सिस्टीम म्हणजे काय, एखादा विषय एका व्यक्तीकडे दिला जातो की जो व्हाईसरॉयला त्यावेळेस रिप्रेझेंट करायचा, आता प्रधानमंत्र्याला रिप्रेझेंट करेल, तर तो जो व्यक्ती आहे त्याच्याकडे सोल रिस्पॉन्सिबिलिटी दिली त्या पोर्टफोलिओची, तू हे सगळं डिसिजन घ्यायचं. आणि अल्टिमेट डिसिजनच्या बाबतीमध्ये किंवा काही इश्यू आला तर आपल्याला प्रधानमंत्री किंवा तेव्हा व्हाईसरॉय रिस्पॉन्सिबल होता. ओके. काही मिनिस्ट्रीजना डिपार्टमेंट नसते. ओव्हरऑल कसं असतं बघा, एक मिनिस्ट्री असते, मिनिस्ट्रीच्या खाली 3-4 डिपार्टमेंट्स असतात, ते आपल्याला जनरली माहिती आहे. बट काही अशा मिनिस्ट्रीज आहेत की त्यांना डिपार्टमेंट्स नाही आहेत, आणि काही डिपार्टमेंट्स आहेत ते फक्त डिपार्टमेंट आहेत, त्यांच्यावरती कोण मिनिस्टर नाही. ओके. ते आपण बघूया. काही मिनिस्ट्रीला डिपार्टमेंट असते, त्याच्यामध्ये बघा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचा उदाहरण आहे. या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत डिपार्टमेंटच नाहीत. आपण जिल्हा प्रशासन बघत असताना होम मिनिस्ट्री बघितलं, त्याच्यामध्ये 6 डिपार्टमेंट होते वेगवेगळे. ओके. आता ही अशी मिनिस्ट्री आहे की त्याच्या अंतर्गत कुठलंच डिपार्टमेंट नाही. ओके. पुढचं, काही डिपार्टमेंट कोणत्याच मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येत नसतात, ते कुठल्या, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी. डायरेक्टली कोणाला रिपोर्ट करते, प्रधानमंत्र्यांना रिपोर्ट करते. तर असं होऊ शकतं, हे लक्षात घ्या. स्टेटमेंटमध्ये असे सेंटेन्स आले तर आपल्याला ते योग्य धरायचे आहेत किंवा आहेतच ते योग्य, करेक्ट आहे. आता थोडासा हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह बघूया आपण सेक्रेटरीएटच्या बाबतीतला. ओके. याच्यामध्ये बघा 1843 ला सुरुवातीला काय झालं, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सेक्रेटरीएट हे बंगालच्या सेक्रेटरीएट पासून वेगळे करण्यात आले. ओके. 1843 चा काळ आहे. सुरुवातीला बेंगॉल पासून सुरुवात झाली ती ब्रिटिशांची, त्याच्यानंतर हळूहळू ते भारतावरती काबीज करत गेले. मग त्यांचं जेव्हा जेव्हा काम वाढत गेलं तेव्हा त्यांनी बंगालला सेपरेट गव्हर्नर दिला. मग तेव्हा त्यांना सेपरेट गव्हर्नर दिला तेव्हा त्यांचं वेगळं सेक्रेटरीएट होणं ऑफकोर्स होतं. आणि त्याचबरोबर त्यांनी इंडियाला म्हणजे बंगाल सोडून बाकीच्यासाठी एक वेगळं सेपरेटरीएट दिलं. तर 1943, आता 43 बघा, आपण कसं लक्षात ठेवलं, आर ला आपण 4 घेतोय ना, आणि एम ला 3 घेतोय, राम शब्द बनला, आपण राम राम ठोकले. बंगालच्या सेक्रेटरीएटला आपण राम राम ठोकला आणि दुसरं सेक्रेटरीएट तयार केलं आहे. ओके. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेक्रेटरीएट मधील 4 डिपार्टमेंट, फर्स्ट 4 डिपार्टमेंट. ओके. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जेव्हा सेक्रेटरीएट ब्रिटिश काळात बनलं होतं तेव्हा त्याचे 4 डिपार्टमेंट्स कोणकोणते होते, असा जर प्रश्न आपल्या समोर आला तर काय लिहिलं पाहिजे, होम मिनिस्ट्री, होम सेक्रेटरीएट, फायनान्स सेक्रेटरीएट, मिलिटरी सेक्रेटरीएट आणि फॉरेन सेक्रेटरीएट. ओके. आता याच्यातलं जर तुम्ही बघितलं तर होम, फायनान्स, मिलिटरीला आपण काय म्हणतो, डिफेन्स म्हणतो, फॉरेनला फॉरेन आहे. हे 4 मुख्य कॅबिनेट असतात आपल्या, आपण पॉवरफुल कॅबिनेट मिनिस्टर्स म्हणलो की या 4चा उल्लेख करतो. हे 4 तुमच्या लक्षात असले पाहिजेत. ओके. सुरुवातीला हे 4 बनले होते. त्याच्यानंतर बघा दुसरी घटना काय, 1859. ओके. हे काय आहे, पोर्टफोलिओ सिस्टीमची सुरुवात आहे. कोणी केली आहे, लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग याने पोर्टफोलिओ सिस्टीमची सुरुवात कधी केली आहे, 1859 मध्ये सुरुवात केलेली आहे. ओके. त्याच्यानंतर 1905 मध्ये लॉर्ड कर्झनचा काळ आहे. लॉर्ड कर्झनच्या काळात काय झालंय, टेन्युअर सिस्टीमची सुरुवात झाली आहे. ओके. टेन्युअर सिस्टीम काय ते आपण पुढे डिटेलमध्ये बघूया. मी तुम्हाला मध्ये बोलता बोलता सांगितलं असेल की सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेटच्या ऑफिसर्सला काही काळासाठी बोलवतात. ओके. त्याचबरोबर रेल्वे बोर्डची पण आपण स्थापना 1905 ला केलेली आहे. आता रेल्वे बोर्ड सुद्धा एक टाइप ऑफ अ सेक्रेटरीएट आहे म्हणून त्याचा इथे उल्लेख आहे. ओके. तर हे 3, आणि सगळ्यात शेवटी 1947 ला डिपार्टमेंट्सला आपण मिनिस्ट्री म्हणू लागलो. का बरं मिनिस्ट्री म्हणू लागलो, ब्रिटिश काळामध्ये जो हेड होता तो काय रिप्रेझेंटेटिव्ह होता का लोकांचा, नंतर लोक निवडून आले तर मिनिस्टर उभा राहिले, तर त्या मिनिस्टरचं मिनिस्ट्री करणं योग्य होतं. आधी कोण होते, ऑफिसर्स होते. ऑफिसरला काय असलं पाहिजे, डिपार्टमेंट असलं पाहिजे. त्यामुळे आपण शिफ्ट झालो डिपार्टमेंटवरनं मिनिस्ट्रीला 1947 मध्ये. सुरुवातीला 47 ला किती मिनिस्ट्रीज होत्या, 18 मिनिस्ट्रीज होत्या. ओके. आपल्या लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये त्याची लिस्ट सुद्धा आहे, कोण कोण आहेत ते बघून घ्या. ओके. आता हे 4 हिस्टॉरिकल गोष्टी आपण बघा, एकदा रिवाइज करूया. 1843 ला काय झालं, बंगाल सेक्रेटरीएट पासून इंडियाचं सेक्रेटरीएट सेपरेट झालं. ओके. त्याच्यानंतर पुढे आणि पहिले 4 कुठले होते, होम मिनिस्ट्री, फायनान्स मिनिस्ट्री, डिफेन्स मिनिस्ट्री किंवा मिलिटरी म्हणा त्याला, आणि फॉरेन मिनिस्ट्री. ओके. 1859 ला काय झालं, पोर्टफोलिओ सिस्टमची सुरुवात झाली. ओके. लॉर्ड कॅनिंग हे नाव लक्षात घ्या.
त्याच्यानंतर 1905 ला लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये टेन्युर सिस्टीम आणि रेल्वे बोर्डची आपण स्थापना केली आणि 47 ला आपण डिपार्टमेंटचं कन्व्हर्जन केलं मिनिस्ट्रीज मध्ये. ओके, आतापर्यंत लक्षात आलं. व्हॉट इज कॅबिनेट सेक्रेटरिएट? इट्स ऑल मिनिस्ट्रीज प्लस ऑल डिपार्टमेंट्स. त्याला आपण सगळ्याला म्हणतो कॅबिनेट सेक्रेटरिएट. कॅबिनेट सेक्रेटरीचा पॉलिटिकल हेड कोण असतो? मिनिस्टर. आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड कोण असतो? सेक्रेटरी. करेक्ट आहे. त्याच्यानंतर आपण आर्टिकल बघितलं 77, ज्या आर्टिकल नुसार प्रेसिडेंटला पॉवर दिली आहे की अलोकेशन ऑफ बिझनेस अँड स्मूथ ट्रान्झॅक्शन ऑफ द बिझनेस साठीचा रूल बनवण्याचा. त्याच्यानुसार आपण रूल बनवलाय. कधीचा रूल आहे? 1861 चा रूल बनवलेला आहे. सॉरी 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 1961 चा बनवलाय. त्याच्यानंतर आपण बघितलं की पोर्टफोलिओ सिस्टीमचा. पोर्टफोलिओ सिस्टीम मध्ये शासनाच्या कार्याचे इम्प्लिमेंटेशनची मिनिस्ट्रीज बनवणं आणि त्याच्या खाली डिपार्टमेंट बनवणं, हे जे काही वाटून देणं आहे त्याला आपण पोर्टफोलिओ सिस्टीम असं म्हणतो. त्याच्यामध्ये काही मिनिस्ट्रीज अशा आहेत की त्याला डिपार्टमेंट नाही. असं उदाहरण कुठलं बघितलं आपण? एक्सटर्नल मिनिस्ट्रीज. आणि काही डिपार्टमेंट आहेत की त्यांना मिनिस्ट्री नाहीये. असं कुठलं बघितलं आपण? डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी. ओके, आतापर्यंतचा हा ज्या बेसिक कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात आल्या असतील. आता बघा आपण पुढचा पॉईंट बघूया, स्ट्रक्चर ऑफ मिनिस्ट्री. मिनिस्ट्रीचं स्ट्रक्चर कसं असणार आहे ते बघूया. ओके, 3 टायर सिस्टीम आहे आपली मिनिस्ट्रीच्या स्ट्रक्चरची. पहिलं काय असतं बघा, पहिला कोण येणार आहे? पॉलिटिकल हेड असणार आहे ना. त्याचा हेड कॅबिनेट मिनिस्टर असणार आहे. ओके, मोस्ट ऑफ मिनिस्ट्रीच्या बाबतीमध्ये कॅबिनेट मिनिस्टर त्यांचा पॉलिटिकल हेड असतो. ओके, आता उदाहरणार्थ जर तुम्ही घ्यायचं झालं तर आपण होम मिनिस्ट्री घेऊन जाऊया. त्याचा हेड कोण असणार आहे? अमित शहाजी. ओके, पुढचा मुद्दा सेक्रेटरिएट ऑर्गनायझेशन एक असणार आहे. आता त्यांना हेल्प करण्यासाठी पॉलिसीज, स्ट्रॅटेजीज, रूल्स, ऍक्ट्स या सगळ्या गोष्टी बनवण्यासाठी कोण असणार आहेत? सेक्रेटरिएट ऑर्गनायझेशन असणार आहेत. आणि एक तो कोण आहे? हेडेड बाय सेक्रेटरी. या दोन गोष्टी तर आपण बघितल्या. तिसरी गोष्ट आहे एक्झिक्युटिव्ह ऑर्गनायझेशन. आता मिनिस्ट्रीजला पॉलिसी आणि रूल्स, स्ट्रॅटेजीज बनवून दिली, त्याचं इम्प्लिमेंटेशन पण झालं पाहिजे. त्याच्यासाठी त्याच्या खाली आहे एक्झिक्युटिव्ह ऑर्गनायझेशन. अंडर द हेड ऑफ डिपार्टमेंट विविध नावाने ते हेड्स ओळखले जातात. डायरेक्टर म्हणतो आपण त्याला, किंवा डायरेक्टर जनरल म्हणतो, इन्स्पेक्टर जनरल म्हणतो, कमिशनर म्हणतो, चीफ कंट्रोलर असं म्हणतो. ओके, आता जर तुम्ही बघितलात की ऍग्रिकल्चरल डिपार्टमेंट जे असतं आपल्या महाराष्ट्रात पण आहे, सेंटरला पण आहे, त्याचा जो हेड असतो ना त्याला डायरेक्टर हा शब्द वापरतो. किंवा पोलीस डिपार्टमेंट जे असतं, ओके, पोलीस डिपार्टमेंटचा आपल्या महाराष्ट्राचा हेडला काय म्हणतो आपण? डीजीपी, डायरेक्टर ऑफ जनरल ऑफ पोलीस. डायरेक्टर हा शब्द वापरला. तो कोणाला रिप्रेझेंट करतो? होम सेक्रेटरीला. बरोबर आहे. होम सेक्रेटरीचा कोण असतो? होम मिनिस्ट्री. अशी ही चेन तयार झाली. बरोबर आहे. सगळ्यात पहिला कोण आहे? पॉलिटिकल हेड, होम मिनिस्ट्री. सेक्रेटरिएट ऑर्गनायझेशनचा हेड कोण आहे? होम सेक्रेटरी. आणि त्याच्याच त्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंटेशन करणारा हेड कोण आहे? डीजीपी, डायरेक्टर ऑफ जनरल ऑफ पोलीस. अशी ही 3 टायरची आपली सिस्टीम आहे. ओके, आता आपण पॉलिसी मेकर्सला किंवा सेक्रेटरिएटच्या हेडला सेक्रेटरी हा शब्द वापरतो. आणि एक्झिक्युशन करणाऱ्यांसाठी ही सगळी नाव आहेत बघा, डायरेक्टर, डायरेक्टर जनरल, इन्स्पेक्टर जनरल, कमिशनर आणि चीफ कंट्रोलर. ही नावं लक्षात ठेवा. ओके, आता आपण पुढे जाऊया. सेक्रेटरिएटचं ऑर्गनायझेशन कसं असतं बघूया आपण. ओके, पहिला मुद्दा आहे आपला युनिट आणि त्यांचा ऑफिस इन्चार्ज कोण असतो आपण तो बघूया. ओके, युनिट बघा, आता एक आपण मिनिस्ट्री बघितली. मिनिस्ट्रीच्या खाली काय असतं? डिपार्टमेंट्स असतात. ओके, डिपार्टमेंटचा जो ऑफिस इन्चार्ज असतो तो असतो सेक्रेटरी. मोस्ट ऑफ टाइम असतो डिपार्टमेंटचा सेक्रेटरी, किंवा कधी कधी ऍडिशनल सेक्रेटरी असतात किंवा काही स्पेशल सेक्रेटरी सुद्धा असतात. ओके, एखादं डिपार्टमेंट विशेष कामासाठी बनवलं असेल, तात्पुरत्या कामासाठी बनवलं असेल तर त्याचा हेड स्पेशल सेक्रेटरी असतो. किंवा ऍडिशनल सेक्रेटरी मोस्ट ऑफ टाइम कधी असतं? त्या डिपार्टमेंटचं इतकं काही काम नसेल तर दुसऱ्या एका सेक्रेटरीला हा ऍड ऑन चार्ज आपण दिला तर तिथं त्याला ऍडिशनल सेक्रेटरी म्हणू शकतो. आता डिपार्टमेंट झाला. आता मिनिस्ट्री आहे, समजा एक मिनिस्ट्री आहे, त्याच्या खाली 4 डिपार्टमेंट्स आहेत. ते 4 डिपार्टमेंटचे 4 सेक्रेटरी झाले. आता त्यातला आपण कुठला तरी एक डिपार्टमेंट घेऊया. ओके, आता आपण होम मिनिस्ट्रीचं होम डिपार्टमेंट आपण घेतलं. होम मिनिस्ट्री, त्या होम डिपार्टमेंटच्या अंतर्गत विंग असणार आहेत. त्याच्या खाली अनेक डिपार्टमेंट अजून असणार आहेत. त्याला विंग म्हणायचं. त्या विंगचा जो हेड असणार आहे तो असणार आहे ऍडिशनल सेक्रेटरी किंवा जॉईंट सेक्रेटरी. ओके, ऍडिशनल सेक्रेटरी वरती सुद्धा आहे आणि ऍडिशनल सेक्रेटरी खाली सुद्धा आहे. ते कशावरनं ठरतं? त्या डिपार्टमेंटचं काम किती आहे त्याच्यावरनं ठरलं जातं. ओके, हे रँकिंगसाठी आहे. या ऑफिसर्स लोकांना रँकिंगचं खूप घेणं देणं असतं ना, तर त्याच्यामुळे असतं. तुम्ही ते बिहार डायरीज वरती एक सिनेमा आला होता, तुम्ही पाहिलाय का? बिहारचे एक IPS ऑफिसर आहेत. कुठला? अमित लोढा. अमित लोढावरती कुठला सिनेमा? त्या वेब सिरीजचं नाव काय? खाकी असं नाव होतं का? ओके, असंच काहीतरी त्याचं नाव होतं. हा, खाकी नाव होतं. ती वेब सिरीज तुम्ही बघा.
त्याच्यामध्ये जे अमित लोढांचा एक बॉस दाखवला, ते सुरुवातीला जातात एका ऑफिसमध्ये, तो त्याचा तो डीसीपी का डीएसपी असतो, तो बाहेर बसला असतो, एकदम नॉर्मल कपड्यात बाहेर बसला असतो ना. त्याचं जे कॅरेक्टर दाखवलं ना, ते कॅरेक्टर बघा तुम्ही थ्रू आउट, त्याला ते पोझिशनचं पडलेलं असतं नेहमी. तो कलिग लोकांना म्हणत असतो, ये तो कुछ आगे नहीं जाएंगे, इसके पहिले मैं आयजी बनूंगा, डीआयजी बनूंगा. हे जे रँकिंग असतं ना, तुम्ही आता बघितलं असेल तर पीआयच्या पीएसआय आहे, पीएसआयच्या वरती कोण आहे, आशुतोष राणा. ओके. खूप बेस्ट ऍक्टर आहे आणि फिलॉसॉफिकल आणि अध्यात्माच्या बाबतीत खूप बाप माणूस आहे. तुम्ही आशुतोष राणांना कधी ऐका, खूप भारी बोलतात ते. तो मुद्दा आहे. आता तुम्ही आपल्याकडे पण जर बघितलं तर आपल्याकडे कोण असतो, पीएसआय आहे इथून होणारा. पीएसआय नंतर आधी कोण होता, पीआय होता, पोलीस इन्स्पेक्टर. आता कोण आला, एपीआय आला. ओके, असिस्टंट पीआय. मग पीआय नंतर कोण होता, एसीपी होता. त्याच्यावरती आपण कोणाला टाकलंय, सिनियर पीआयला टाकलं. ओके. हे जे डेजिग्नेशन आहे ते ऑफिसरच्या सर्व्हिस नुसार त्यांना डिवाइड करण्यासाठी आहे ना. म्हणजे एखादा पीआय झाला समजा, तो पीआय होऊन 10 वर्ष थांबलाय. ओके. आणि दुसरा लगेच नुकताच पीआय झालाय, तो वर्षातच एकच वर्षाला झाले. दोघं पीआय ना तुम्ही, मग सिनियरिटी काय. मग तो वरचा आहे त्याला तो काहीतरी वाटणं स्वाभाविक आहे, अरे मी पण पीआय तोही पीआय, काय अर्थ आहे. मग ते सिनियरिटी डेजिग्नेशन करण्यासाठी आपण या पोझिशन्स बनवल्या. ओके. कधी कधी दोघांना सेमच रोल असू शकतो, रोल काय वेगळा नसतो, बट तुमच्या सर्व्हिस नुसारच्या वेगवेगळ्या गोष्टी. हाच प्रकार तिथे आहे. सेक्रेटरी, ऍडिशनल सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी, हा जो प्रकार आहे ना, तुमच्या सर्व्हिस नुसार तुम्हाला तर रँकिंग दिलेलं आहे. ओके. तुम्ही हे जास्त आयटी फील्ड मध्ये जाणवतो. काम सेमच करत असतं पण नावं वेगवेगळी असतात. इंजिनियर, सिनियर इंजिनियर, टेक्नॉलॉजिस्ट, स्पेशालॉजिस्ट, त्यालाही माहित नसतं माझं नाव काय, बट उगाच डेजिग्नेशन द्यायला म्हणून असतं ते. ओके. बाहेरचा ना भारी वाटतं, काहीतरी खतरनाकाचा. तर विंगला बघा, आपण विंग कसं लक्षात ठेवायचं. विंग म्हणजे काय, पंख. आपले दोन पंख असतात ना, दोन्ही पंख एकमेकांना जोडलेले असतात, जॉईंट केलेले असतात. तसो विंगला कोण असतो, जॉईंट सेक्रेटरी. विंगला जॉईंट सेक्रेटरी लक्षात ठेवा. ऍडिशनल सेक्रेटरी दोन्हीकडे. ओके. पुढचा डिव्हिजनला, डिव्हिजनला कोण आहे, आता बघा डिव्हिजन पासून खाली डायरेक्टर आणि डेप्युटी सेक्रेटरी अशी दोन नावे यायला सुरुवात होतात. डायरेक्टर कोण असतो, एक्झिक्युशन वाला असतो ना. ओके. आणि सेक्रेटरी कोण असतो, पॉलिसी मेकर वाला. हे एक लक्षात घ्या, सेक्रेटरीएट लोकांचं काम असतं पॉलिसी मेकिंग, डायरेक्टर लोकांचं असतं त्या पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन करणं. आता डिव्हिजनला डायरेक्टर पण आहे आणि डेप्युटी सेक्रेटरी पण आहे, हे दोन इक्विव्हॅलंट पोस्ट आहेत. आता समजा एक व्यक्ती एक्झिक्युशन मध्ये आलाय, तो डायरेक्टरच्या लेवलला आहे, त्याचं प्रमोशन कधी ना कधी सेक्रेटरी लेवलला होणार आहे. ओके. तो जेव्हा सेक्रेटरी म्हणजे पॉलिसी मेकिंगला तो गेला, ओके, तेव्हा कधी कधी त्याला दोन्ही रोल दिले जातात. ओके. तू डेप्युटी सेक्रेटरी पण आहेस, तू पॉलिसी पण बनव आणि तू इम्प्लिमेंटेशन पण कर. अशा वेळेस त्या व्यक्तीला आपण डेप्युटी सेक्रेटरी सुद्धा म्हणू शकतो आणि डायरेक्टर सुद्धा म्हणू शकतो. तुम्ही जेव्हा आपल्या मंत्रालयात एएसओ होतात किंवा एसओ होतात ना, त्यांना ही चेन सगळी माहिती असते. आपल्याकडचा एसओ बघा, सेक्शन दिसते का, ब्रांचच्या खाली सेक्शन, तो सेक्शन ऑफिसर एसओ आपल्या परीक्षेतून होणारा. ओके. त्याचं प्रमोशन अंडर सेक्रेटरी आणि त्याच्या वरचं प्रमोशन डेप्युटी सेक्रेटरी. काही काही मुलांचं असतं, आम्हाला एसओ पाहिजे का, ते क्लास 1 पण घेत नाहीत. काही काही लोक एसओच्या मागे इतकी क्रेजी असतात की त्यांना क्लास 1 मिळत असेल तर क्लास 2 एसओ घेतात. कारण तर एक तर पहिलं कारण असतं की सगळ्यात महत्वाचं कारण, तुम्ही पॉवर सेंटर मध्ये असता. मंत्रालय इज द पॉवर सेंटर, है ना. ज्या लोकांना पॉलिटिकल इंटरेस्ट खूप आहे ती लोक एसओ घेतात ना, कारण त्याचा मंत्री सगळ्यांची ओळख असते. मग आजूबाजूचे सगळे कनेक्शन तयार होतात, ऑफिसर्स तयार होतात आणि त्याचं प्रमोशन, दुसरं कारण प्रमोशन, 6-7 वर्षात तो अंडर सेक्रेटरी होतो. ओके. त्याच्यानंतर तो डेप्युटी सेक्रेटरी लेवलला जातो. 1-2 वर्षानंतर जर एसओ थोडासा वरती गेला असेल तर तुम्ही डीसी असाल, डीवायएसपी असाल, तर त्याच्याकडे जायला लागतं, साहेब आपण एका बॅचचे आहोत, आमचे ट्रान्सफर पाहिजे. साहेब तिथे असतात, हा तू होता ना तिथे. या गोष्टींसाठी ते युज करतात ते एसओचा. म्हणून ते एसओ सुद्धा पॉवरफुल पोस्ट आहे, कारण तुम्ही पॉवर सेंटर मध्ये आहे म्हणून, बाकी काही नाही. तर हे लक्षात ठेवा, डिव्हिजनला कोण आहे, डायरेक्टर आणि डेप्युटी सेक्रेटरी. त्याच्यानंतर ब्रांच येतं, ब्रांचला कोण आहे, अंडर सेक्रेटरी. आणि सेक्शनला कोण आहे, सेक्शन ऑफिसर. ओके. आता तुम्ही खालून जावा, तुमच्या नीट व्यवस्थित लक्षात राहील. आपल्याला एसओ ओळखीचं आहे ना, आपण एसओ पासून सुरुवात करू. एसओ कुठं आहे, नावातच आहे सेक्शन, सेक्शन ऑफिसर. त्याच्यावरचा अंडर सेक्रेटरी कुठे आहे, ब्रांचला. त्याच्यावरती डायरेक्टर आणि डेप्युटी सेक्रेटरी कुठे आहेत, डिव्हिजनला. त्याच्यावरती ऍडिशनल सेक्रेटरी आणि जॉईंट सेक्रेटरी कुठे आहेत, विंगला. विंग आपण लक्षात ठेवलं बरोबर. आणि त्याच्यावरती डिपार्टमेंट येतं, सेक्रेटरी, ऍडिशनल सेक्रेटरी, स्पेशल सेक्रेटरी. आता याच्या पुढे पण आहेत का, प्रिन्सिपल सेक्रेटरी, तुम्ही नाव ऐकलं असेल, है ना. चीफ सेक्रेटरी, त्या सेक्रेटरीच्या परत वरच्या पोझिशन्स आहेत त्या. ओके. त्या पुन्हा सिनियरिटीनुसार आणि तुमच्या जबाबदारीनुसार ती वेगवेगळी नावं दिलेली आहेत. ओके. आता आपण दुसरा भाग बघूया, स्प्लिट सिस्टीम.
ओके. या सेक्रेटरिएटच्या संबंधितल्या अनेक सिस्टीम असणार आहेत. सेक्रेटरिएट कसं कसं काम करणार आहे त्याच्यातली आपण एक स्प्लिट सिस्टीम नावाची सिस्टीम बघूया. भारतातील सेक्रेटरिएट सिस्टीम बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ सेपरेशन ऑफ पॉलिसी मेकिंग फ्रॉम द पॉलिसी एक्झिक्युशन. आलं लक्षात. आता जगात असे काही सेक्रेटरिएट आहेत की त्यांच्याकडे दोन्ही काम आहेत. पॉलिसी पण तेच तयार करतात, इम्प्लिमेंटेशन पण तेच करतात. पण आपण तशी सिस्टीम स्वीकारली नाही, म्हणून आपली जी सेक्रेटरिएट आहे ती स्प्लिट सिस्टीम वाली आहे. नावातच स्प्लिट आहे. म्हणजे आपल्याकडच्या सेक्रेटरिएटला काम काय आहे? पॉलिसी मेकिंग. इम्प्लिमेंटेशनचं काम दुसऱ्या डिपार्टमेंट वरती दिलेलं आहे. डिफर्स फ्रॉम ब्रिटिश व्हाईट हॉल मॉडेल. ब्रिटिशचं जे व्हाईट हॉल मॉडेल आहे, आता व्हाईट हॉल वरनं तुम्हाला USA वाटू शकतं, तर ब्रिटिशचं पण एक व्हाईट हॉल असे शकतं. ओके. तर त्यांचं जे मॉडेल आहे ते सेम आहे. त्यांच्याकडे पॉलिसी पण एकच व्यक्ती करतो, इम्प्लिमेंटेशन पण तेच करतो. ओके. आता उलट ते चुकीचं आहे ना. जो व्यक्ती पॉलिसी करतो तो जर एक्झिक्युशन करत असेल तर त्याचं जे एक्झिक्युशन झालंय त्याचं इव्हॅल्युएशन कसं होणार आहे? इव्हॅल्युएशन होणार नाही. त्यामुळे जर जे इम्प्लिमेंटेशन करणार आहेत त्यांचं इव्हॅल्युएशन पॉलिसी मेकर्स करू शकतात. मला असं अपेक्षित होतं, तसं झालं की नाही. त्यामुळे स्प्लिट सिस्टीम बेटर आहे. ओके. आता ब्रिटिश व्हाईट हॉल सिस्टीम मध्ये बघा, द सेक्रेटरिएट सिस्टीम. अच्छा, त्याच्या अनुषंगानं द सेक्रेटरिएट सिस्टीम इन इंडिया टू बी सुई जेनेरिस असं अवस्थी व अवस्थी यांनी म्हणलेलं आहे. आता हे कोण असणार आहेत? हे या विषयावरती अभ्यास करणारे व्यक्ती असणार आहेत. ते त्यांच्या पुस्तकांमध्ये ही मतं मांडलेली असतात. तर अवस्थी अँड अवस्थी नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये असं मत आहे की भारताचं जे सिस्टीम आहे ती सुई जेनेरिस आहे. म्हणजे काय आहे? ते एकमेव आहे. तसंच ते त्यांच्यासारखं दुसरं कुठं नाही. ओके. आपण मराठीमध्ये हे वाचता का तुम्ही? अलंकार वाचता का? असा एक अलंकार आहे बघा. त्या अर्जुनाचं आपण त्याच्यात कौतुक केलेलं आहे. ओके. अर्जुनासारखा तुझ्या सम तूज असं एक आपण कौतुक केलं. तो कुठला अलंकार आहे? तो सुई जेनरिसला तो कनेक्टेड अनन्वय आहे का? तो अनन्वय अलंकार असेल तर बघा, तो माझ्या लक्षात नाहीये. तर आपण म्हणतो की तुझ्यासारखा दुसरा कोणच नाहीये. तो जो अलंकार आहे तो म्हणजे सुई जेनरिसला आपण जोडू शकतो. ओके. पुढे स्वीडनच्या मॉडेलशी साम्य राखते असं SR माहेश्वरी म्हणतात. SR माहेश्वरी म्हणतात की असं जर आपल्याला प्रश्न आला की इंडियन सेक्रेटरिएट कोणत्या देशाच्या सेक्रेटरीशी साम्य राखतं, तर स्वीडनच्या. ओके. पुढे आता आपलं जे स्प्लिट सिस्टीम आहे त्याचे ऍडव्हान्टेज बघूया आपण. सेक्रेटरीज बद्दलची पहिली 3 मतं आपण बघूया. फ्री फ्रॉम डे टू डेज ऍडमिनिस्ट्रेशन वर्क कॅन फोकस ऑन पॉलिसी मेकर्स. बरोबर आहे. त्यांना आपण काय दिलंय? फक्त पॉलिसी मेकरचं काम दिल्यामुळे डे टू डेच्या एक्झिक्युशन पासून त्यांना काही धोका म्हणण्यापेक्षा त्यांना काय तिथं इन्व्हॉल्व्ह व्हावं लागत नाही. ओके. दुसरा पॉइंट आहे एक्झिक्युटिव्हचे प्रपोजल्स, एक्झिक्युटिव्हचे कामं ऑब्जेक्टिव्हली इव्हॅल्युएशन ते करू शकतात. बरोबर आहे. ते स्वतःच जर एक्झिक्यूट करू शकत असले असते तर इव्हॅल्युएशन चुकीचं झालं असतं. ते आपल्या प्रत्येक कामाला योग्य म्हटलं असते. त्यामुळं ह्या 3 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. पुढचं आहे एक्झिक्युटिव्ह नाही फ्रीडम ऑफ वर्क सेक्रेटरिएट इंटरफिअरन्स नसतो. बरोबर आहे. एक्झिक्युटिव्हला सुद्धा त्यांना फक्त काम काय आहे? इम्प्लिमेंटेशनचं. आणि सेक्रेटरीच्या याच्यात इम्प्लिमेंटेशन नसतो, फक्त इव्हॅल्युएशनला या. आधीमध्ये तुम्ही काही बोलायचं नाही. ओके. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे स्मॉलर साईज ऑफ सेक्रेटरिएट. काम निम्म झालं त्याच्यामुळे साईज कशी झाली? स्मॉलर साईज झाली. ओके. हे 5 पॉइंट तुम्हाला जर स्प्लिट सिस्टीम ऑफ सेक्रेटरिएट बद्दल विचारले गेले तर हे माहिती असले पाहिजे. नावावरूनच तुम्हाला क्लिअर कट लक्षात येतं. ओके. पुढचा मुद्दा आपण घेऊया टेन्युअर सिस्टीमचा. Superior position in the secretariat are, as a rule, managed by the officers who come from the states and from the certain central secretariat for the specified period. आफ्टर सर्व्हिंग ते आपल्या सर्व्हिस मध्ये परत पाठवले जातात. असं SR माहेश्वरी काय म्हणतात? त्यांनी डेफिनेशन केली आहे टेन्युअर सिस्टीमची. म्हणजे काय? सेक्रेटरिएट मध्ये ज्या सुपर पोझिशन्स आहेत, ज्या वरच्या पोझिशन्स आहेत, त्या पोझिशन्स होल्ड करण्यासाठी असे काही ऑफिसर्स स्टेट मधून किंवा काही सेंट्रल सर्व्हिसेस मधून मागवले जातात. आता आपण काही सेंट्रल सर्व्हिसेस पण बघितल्या मोठ्या मोठ्या ग्रुप ए मधल्या. ओके. इंडियन फॉरेन सर्व्हिस काय होती? सेंट्रल सर्व्हिस होती. ओके. त्याचबरोबर पोस्टल सर्व्हिस घेऊ शकता किंवा सेक्रेटरिएट सर्व्हिस घेऊ शकता. तिथले जे मोठे मोठे ऑफिसर्स असतात त्यांना, आणि स्टेटमध्ये गेलेले IAS IPS असू त्यांना काही काळासाठी त्या सेंट्रल लेवलची जी मोठी पोझिशन आहे ती होल्ड करण्यासाठी बोलवलं जातं. आता आपल्याकडे पिंपरी चिंचवडचे कमिशनर होते काही दिवसापूर्वी, ज्यांनी सारथी नावाचा आपल्याकडे पॅटर्न आणला किंवा एक्झामचे ते कॉपी पॅटर्न त्यांनी बंद केलं. आठवतं नाव काय त्यांचं?
काय ना परदेशी. ओके, श्रीकर परदेशी होते. त्यांनी ना कॉपी मुक्ती प्रकरण आणलं होतं. त्यांनी त्यांच्याच काळात सारथी नावाचा प्रोजेक्ट त्यांनी आणलं होतं. टोकन पद्धत जी आता आपल्याला मिळते. ओके, तुम्हाला ऑफिसमध्ये गेल्यानंतर थांबावं लागत नाही, तुम्हाला टोकन दिलं जातं. किंवा तुम्ही झेडपीला गेला असाल तर झेडपी मध्ये आपण त्याला सेतू म्हणतो. तर सेतू मध्ये जी सिस्टीम आहे ती तिथून इव्हॉल्व्ह झालेली आहे, त्यांनी आणली होती. तर मग त्यांना पीएम मध्ये बोलवलं होतं ना टेन्यूरसाठी. जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले तेव्हा त्यांच्या पहिल्या पीएम मध्ये पण ते होते, नंतर पण ते होते, आता ते परत आलेले. तर त्यांना महाराष्ट्रातनं बोलवलं, त्याने तिथं सर्व्हिस दिली. तर तुम्ही कुठल्या पोझिशनला जाताय त्याच्यासाठी वर्ष ठरलेली आहे. ओके, सेक्रेटरी एवढ्या वर्षासाठी, जॉईंट सेक्रेटरी एवढ्या वर्षासाठी, असं आहे. तर तिथं तुम्ही तेवढ्या वर्षाची सर्व्हिस दिली आणि पुन्हा तुमच्या पोझिशनला म्हणजे तुम्ही तुमच्या राज्यात किंवा सेंट्रल सर्व्हिसमध्ये परत जाणार. ही जी पद्धत आहे त्याला आपण म्हणतो टेन्युअर सिस्टम. ओके, टेन्युअर म्हणजे काय? टर्म, एक इयरचा टर्म आहे ना तेवढाच. ओके, तर ती लोक येतात, सर करून परत जातात, त्याला टेन्युअर सिस्टीम म्हणायचं, असं एस आर माहेश्वरी म्हणलं. एक तर डेफिनेशन विचारतील किंवा हे कोणी म्हणले असं विचारतील, तर तेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपण बघा टेन्युअर सिस्टीमचं इथं दिलं बघा. पहिला आहे सेक्रेटरी लेवलला किंवा जॉईंट सेक्रेटरी लेवलला जर तुम्ही गेला असाल तर तुम्हाला 5 वर्षासाठी जावं लागतं. म्हणजे 5 वर्षासाठी तुम्हाला तिकडं टेन्युअर मिळतो. ओके, आता समजा आपला एखादा इकडचा आय एस पीएमओ मध्ये गेला आणि तो त्या सेक्रेटरी झाला किंवा जॉईंट सेक्रेटरी झाला तर तो 5 वर्ष सर्व्हिस देतो आणि पुन्हा आपल्या महाराष्ट्रात येतो. ओके, पुढचा आहे डेप्युटी सेक्रेटरी, तो 4 वर्षासाठी जातो. ओके, त्याचा पुढचा आहे अंडर सेक्रेटरी, तो 3 वर्षासाठी जातो. ओके, लक्षात ठेवा 5, 4 आणि 3. एस सेक्रेटरी, एस ला 5 जोडायचं, एस आणि 5 सिमिलर दिसतं. ठीक आहे. डी डेप्युटीचा डी अल्फाबेट 4 आहे, 4 जोडायचं आहे. राहिला फक्त आपला अंडर सेक्रेटरी, त्याला 3 जोडायचं आहे. ओके, यात आपल्याला गोष्टी लक्षात राहतील. पुढे आपण जाऊया लॉर्ड कर्झन साहेबांकडे. त्यांचं इथली जी पोझिशन आहे ती आधीची असेल किंवा गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट ठरवेल ती त्यांना पोझिशन मिळेल. हा कसंही ते सरकारवरती आहे. ओके, त्यानंतर पुढचं बघा, लॉर्ड कर्झनला आपण फादर ऑफ टेन्युअर सिस्टीम म्हणतो. कुणाला म्हणतो? पोर्टफोलिओचा फादर कोण होता? कॅनिंग. ओके, आता इथे लॉर्ड कर्झन आहे. ओके, ही इंट्रोड्युस्ड दिस सिस्टीम इन 1905. आपण वरती बघितलं. अजून त्याच्यावर काय केलं आपण? रेल्वे बोर्ड आपण केला होता. इंडिया, आता तो काय म्हणतो बघा, त्यांचं एक वाक्य, हे वाक्य सुद्धा येऊ शकतं. ही वाक्य लक्ष्मीकांत मध्ये आहेत, त्यामुळे ऍज इट इज वाक्य उचलून टाकायची पद्धत आपल्या आयोगाची आहे. तर हे वाक्य काय? इंडिया मे बी गव्हर्न्ड फ्रॉम द सिमला और कोलकाता बट इज ऍडमिनिस्टर फ्रॉम द प्लेन्स. तो म्हणते की इंडियाचं गव्हर्नन्स सिस्टीम डोंगरात आहे. आता तुम्ही सिमला बर बघितलं किंवा कोलकाताचं उदाहरण चुकीचं जरी असलं तरी हे कसे आहेत, डोंगराळ भागात. किंवा कोलकाता जरी विचार केला तर आजूबाजूचा जर काही भाग आहे तोही डोंगराळ भागात त्यांचे ऑफिसर असायचे. तुम्ही जुने ऑफिसेस बघितला इंग्रज लोकांचे, कुठे असतात? उंचावरती असतात ना. का असतात? थंड हवा. मग ते कुठून आलेत? इंग्लंड मधून. त्यामुळे त्यांनी तशीच ऑफिसेस त्यांचे बनवलेत बघा. उत्तराखंड असू दे, हिमाचल असू दे, या ठिकाणी त्यांची ऑफिसेस होती. तर थंड, आता आपल्या महाराष्ट्राचा जर तुम्ही गव्हर्नन्स बघितलं, गव्हर्नर्स वेगवेगळे आपले होऊन गेले, त्यांचे सीट्स आहेत बघा. महाबळेश्वरला कधी गेलेत का तुम्ही? प्रत्येक गव्हर्नरच्या नावानं सीट्स आहेत. आपण तिथे गेल्यानंतर ते जागा दाखवतात की इथे ही यांची जागा आहे. एका कुठल्या तरी एक लेडीज नाव आहे, त्या लेडी एका गव्हर्नरची मुलगी होती, ते त्यांचं सीट आहे. किंवा आपले काही मालकम नावाचे एक आपल्याकडे गव्हर्नर होते, त्यांचं एक सीट आहे. किंवा अजून एक आपल्या एल्फिन्स्टन होते ना, नाही एल्फिन्स्टन नाही, त्याचे पहिले कुठले आपले सगळ्यात पहिले गव्हर्नर महाराष्ट्राचे 1818ला आपण त्यांच्याकडे सत्ता गेल्यानंतरचे पहिले गव्हर्नर, आपले सगळ्यात पहिले गव्हर्नर महाराष्ट्राचे. बरं, कोणी असले ते बघून घ्या, त्यांचं एक सीट. या लोकांचे तिथे असं वेगवेगळे सीट्स आहेत उंच डोंगरावरती. सीट्स म्हणजे काय? त्यांना ती जागा दिली, म्हणजे त्यांनी तिथे जागा बनवली होती. एक काइंड ऑफ ऑफिस त्यांनी तिथे सेट केलं होतं. मग ते तिथंच त्यांची कामं करायची किंवा कंटाळा तर तिकडे जाऊन बसायचे. हे कारण काय होतं? त्यांना थंड हवा पाहिजे होती. तर महाबळेश्वर आजूबाजूचे जे ठिकाण आहेत, पाचगणी वगैरे, एल्फिन्स्टनच होते का? बरं, ते बघून. तर अशा ठिकाणी तिथे सीट्स आहेत. म्हणून आता त्यांचं म्हणणं काय होतं की आपण सगळे जे लोक आहोत, आपण असं डोंगरावरती कुठेतरी सिमला कलकत्ता ठिकाणी जरी बसत असलो तरी ऍडमिनिस्ट्रेशन कुठून चालतं? प्लेनवरून, म्हणजे मैदानातून प्रशासन चालतं. प्रशासन करणारे खरी लोक कुठे आहेत? मैदानामध्ये आहेत. तर त्याचं हे मत आहे लॉर्ड कर्झनचं, ते लक्षात घ्या. ओके, हा असं म्हणण्याचं कारण काय? त्या मैदानातला एक्सपिरियन्स असलेला जो व्यक्ती आहे त्याला मी बोलवतो ना टेन्युअर मध्ये, टेन्युअर सिस्टीम मध्ये, की त्याला, आपल्याला एक्सपिरियन्स नाही पण त्याला आहे. म्हणून तो प्लेनला तेवढा इम्पॉर्टन्स देतो. मैदानावरती काम करणारा ऑफिसर्सला टेन्युअरती बोलवणं महत्वाचं का आहे हे एक्सप्लेन करताना तो हे कारण देतो. ओके, हे लाईन लक्षात ठेवायची, लॉर्ड कर्झनची लाईन आहे. ओके, आता
याची जी टेन्युअर सिस्टीम आहे त्याचं ऍडव्हान्टेज काय. आपण मगाशी स्प्लिट सिस्टीमचा ऍडव्हान्टेज बघितलं, आता टेन्युअर सिस्टीमचा ऍडव्हान्टेज बघूया. स्ट्रेंथन फेडरल सिस्टीम अँड नॅशनल युनिटी. आता ह्या टेन्युअर सिस्टीम मुळे फेडरल सिस्टीम कशी काय स्ट्रॉंग होऊ शकते आणि नॅशनल युनिटी कशी स्ट्रॉंग होईल. तुम्ही स्टेट मधून ऑफिसर्स बोलवताय, ओके, जर तो स्टेट्स आहे ना, तर स्टेट वरून तो जर सेंट्रलला बोलवला असेल तर त्याला स्टेटचा एक्सपिरियन्स पण येतो. आणि एकाच ऑफिसमध्ये कर्नाटक मधनं आलेला पण ऑफिसर असणार आहे, महाराष्ट्रातनं आलेला पण ऑफिसर असणार आहे. दोघांमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन होऊ शकतं आणि दोन राज्यातले वाद पण कमी होऊ शकतात. फेडरलिझम स्ट्रॉंग झालं. ओके. दुसरा मुद्दा नॅशनल युनिटी. तो जेव्हा व्यक्ती महाराष्ट्रात असतो तेव्हा महाराष्ट्राचा विचार करेल, तो जेव्हा सेंटरला जाईल तो देशाचा विचार करेल. तिथून जेव्हा तो परत येतो तेव्हा सुद्धा त्या डोक्यात कुठं ना कुठं नॅशनल युनिटी असणार आहे. ओके. त्यामुळे तो नॅशनल युनिटीला सुद्धा इम्पॉर्टन्स देत असतो. पहिला पॉईंट आपला स्ट्रेंथनचा. दुसरा बघा, ओके, डिस्ट्रिक्ट फील्ड ऍडमिनिस्ट्रेशनचा एक्सपिरियन्स असणारे पर्सनलची अपॉइंटमेंट होते. बरोबर आहे. हा जो व्यक्ती तुम्ही तिथं पीएमओ मध्ये घेऊन गेला, उदाहरण आपण पीएमओ घेतले, नॉट ओनली पीएमओ, सगळीकडे असतात ते. तर ती व्यक्ती जेव्हा महाराष्ट्रात गेलेली असती तर ती ग्राउंड लेवलला काम करून गेलेली असते, तिला डिस्ट्रिक्ट लेवलचा अनुभव असतो. तो आपला दुसरा मुद्दा. तिसरा बघा, फॅसिलिटेट द फॉर्म्युलेशन ऑफ रिअलिस्टिक पॉलिसी. ज्या व्यक्तीला ग्राउंड लेवलला काम करण्याचा अनुभव आहे तीच व्यक्ती चांगल्या पद्धतीने पॉलिसी बनवणार आहे. ओके. म्हणूनच तो वरती म्हणतोय की प्रशासन जरी सिमलातून चालत असतं तरी प्लेन मधून खरं ऍडमिनिस्ट्रेशन चालतं. ओके. पुढे ऑफिसर्स जे स्टेट मधून येतात, ओके, त्यांना नॅशनल एक्सपिरियन्स मिळतो. उलटही होतं, तर ते नॅशनल लेवलला जातात, मग नॅशनल लेवलचा एक वेगळा अँगल असतो, स्टेट लेवलचा एक वेगळा अँगल असतो, नॅशनल लेवलला इंटरनॅशनल अँगल पण येतात तुम्हाला. ओके. आणि वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे व्ह्यूज तुम्हाला कळतात, कोऑर्डिनेशन कळतं. या सगळ्या गोष्टीचा एक्सपिरियन्स घेऊन तो व्यक्ती तुमच्या देशात राज्यात परत येतो. तुम्हाला एक्सपिरियन्स व्यक्ती मिळाला, ते एक ऍडव्हान्टेज आहे. पुढे ऑल द ऑफिसर्स एन्जॉयज द स्पेशल बेनिफिट्स. ओके. इथून गेलेले जे ऑफिसर्स असतात त्यांना स्पेशल बेनिफिट्स मिळतात. आता हे ऍडव्हान्टेज मध्ये टाकायचं का नाही आय डोंट नो, इट्स इज नॉट ऍडव्हान्टेज, बट आता दिलंय पुस्तकात तर आपण घेऊ शकतो. पुढे प्रोव्हाइड्स द रिक्वायर्ड फ्लेक्झिबिलिटी इन पर्सनल मॅनेजमेंट. फ्लेक्झिबिलिटी आहे ना, पर्सनल मॅनेजमेंट म्हणजे काय, या लोकांची अपॉइंटमेंट, ट्रान्सफर, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या टेन्युअर सिस्टीम मुळे इझी झालंय. जर टेन्युअर सिस्टीम जर आपल्याकडे रूल नसला असता तर सेंट्रल गव्हर्नमेंटला ऑफिसर्स कुठून मिळाले असते. आता जर सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेटला मागितलं की आम्हाला हा ऑफिसर पाहिजे तर स्टेट गव्हर्नमेंट लगेच देऊन टाकतं. हे टेन्युअर सिस्टीम मुळे पॉसिबल आहे. ती जी फ्लेक्झिबिलिटी आपल्याला मिळाली या टेन्युअर सिस्टीम मुळे मिळालेली आहे. आता टेन्युअर सिस्टीमच्या संबंधित आपल्याकडे रूल आहे. 1961चा रूल असेल किंवा त्याचा संबंधित वेगळा असेल, आपण वरती बघितला ना तो, ओके, अलोकेशन ऑफ बिझनेस रूल 1961, त्याच्यामध्ये या प्रोव्हिजन असेल किंवा दुसऱ्या कायद्यात असतील. मग तो कायदा संसदेनं मंजूर केला, राष्ट्रपतींच्या साईन आहे त्याच्यावरती, मग स्टेटला सुद्धा कुठं ना कुठं ते ऐकावं लागत असेल. हा, नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेस स्टेट पाठवेलच, बट आजपर्यंत असं कधी घडलेलं नाही की स्टेट म्हटलं की आम्ही नाही पाठवणार, असं होत नाही. ओके. सेंटरवरनं परवानगी मागितण्यात आलं की त्यांना पाठवलं जातं. ओके. पाठवावं लागत पण असेल, त्या का प्रोव्हिजन्स आपल्याला माहिती नसेल. ओके. पुढचा मुद्दा आपण क्रिटिसिझम बघूया. क्रिटिसिझम मध्ये काय काय दिलं बघा. इट रिझल्ट्स इन ऑफिस डॉमिनेटेड ऍडमिनिस्ट्रेशन. बरोबर आहे. तुम्ही ऑफिसर्स लोकांचा पॉवर तयार करताय. तुम्हाला बाबू पॉवर खूप खतरनाक आहे, बाबू हा शब्द वापरतो. जर तुम्ही हिंदी न्यूजपेपर बघितला असेल तर आय एस लोकांना बाबू म्हणतात, IPS IS लोकांना. तर हे बाबू खूप पॉवरफुल आहेत. ते कधी कधी मिनिस्ट्रीला पण ऐकत नाही. कारण एकतर मिनिस्टर जो असतो ना, एकतर ब्रिलियंट मिनिस्टर असेल तर प्रश्न नाही. ओके. आणि हे खरं आहे, आपल्याला असं वाटतं की पॉलिटिकल लोक इतकी काय हुशार नसतात, त्यांची सगळी कामं ऑफिसर्स करतात. चुकीचं आहे. सगळ्यात हुशार जमात असते पॉलिटिकल मधले लोक, सगळ्यात हुशार जमात. लक्षात घ्या. तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं एखादं कुठलं, आता यांचं एक पुस्तक आहे, अच्युत गोडबोलेंचं पुस्तक आहे AI वरती, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ते पुस्तक वाचा. तर ते काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करणार आहे. व्हॉट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. वी हॅव इंटेलिजन्स, ह्युमन हॅव इंटेलिजन्स. इंटेलिजन्स म्हणजे काय, एखादी गोष्ट शिकणं, शिकता येणं, आपल्या चुकातून शिकता येणं किंवा दुसऱ्याचं बघून अनुकरण करता येणं. ओके. किंवा अशी गोष्ट घडत असेल तर याला आपण अशा रिझनिंगनं उत्तर देता येणं. हे जे रिझनिंग आहे, सोल्युशन फाइंडिंग आहे, या सगळ्या ज्या आपल्या क्वालिटीज आहेत ना, त्याला आपण म्हणतो इंटेलिजन्स. ओके. तर ते जे इंटेलिजन्स आहे ते एखाद्या मशीन मध्ये आणणं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सची पुढची गोष्ट हळूहळू काय येते, त्याला ते इंटेलिजन्स द्यायचंय. आपण कुठलं देतोय, डोक्याचं इंटेलिजन्स देतोय. हळूहळू त्याला भावनांचं पण इंटेलिजन्स द्यायचं. आताच्या इंटेलिजन्सला अजून भावना कळत नाही, काही वर्षात पुढे कळतील. रोबोट सिनेमा बघितला तुम्ही, अख्खा भावनेवरती ना, त्याला एकदा भावना दिली की त्याने गोंधळ घातला. ओके. तर हाच मुख्य मुद्दा बरं का, रोबोटला भावना द्यायची का नाही, मोरॅलिटी हा मुद्दा जो आलाय AI मध्ये, तो मुद्दा आहे. त्याला जर तुम्ही दिलात तर एकेकाळी ते तुमच्यावरती राज्य करणार आहे. ओके. हे खरं पण आहे. म्हणून आता जे आपल्याकडचं AI आहे ते 5 ते 6 वर्षाच्या मुलाच्या बुद्धीचं आहे.
आपण त्याला अजून डेव्हलप नाही केलं. जेव्हा सुपर एआय येईल तो आपल्यापेक्षा सुपर ठरेल, मग आपलं अस्तित्व धोक्यात सुद्धा येईल. तुम्ही काही हॉलिवूड मूवीज बघितला असेल तर तुमच्या लक्षात येतं. ओके, याच्यामध्ये त्या पुस्तकात त्यांनी असं हळूहळू ते डिफाईन केलं. त्यांनी सांगितले की काही वर्षामध्ये काही जॉब्स जाणार आहेत. आत्ताच काही लोकांचे जॉब्स गेले, क्लेरिकल जॉब जातील, पियूनचे जॉब जातील. आता पोलिसांनी ट्रॅफिकवाले जे असतात ना, ते तर रोबोट्स लावण्याचा प्रयत्न सुरू केलाय. मग ट्रॅफिकवाल्यांचे जॉब जातील. ओके, काही काही हॉटेल्समध्ये काही हॉटेल्स आहेत तिथे फक्त रोबोट्स आहेत. ओके, रोबोट सगळं तुम्हाला सर्व्ह करतात. मग असं करत करत तुमचे सगळे जॉब जातील. त्याने असं सिक्वेन्स लावला की थोड्या वर्षात हे जाईल, थोड्या वर्षात ते जाईल. ओके, शिक्षक पण जातील, तेव्हा की सगळे जातील, पण पॉलिटिशियन राहतील. त्यांना रिप्लेस करणं डेंजर आहे. ते खूप वेगळ्या पद्धतीने विचार करणारी जमात आहे आणि खूप ब्रिलियंट जमात आहे. मी म्हणत नाही की सगळे आहेत, काही आहेत. तुम्हाला एक्झाम्पल माहिती असेल, आपल्या देशात पण खूप भारी भारी एक्झाम्पल्स आहेत. ओके, इतके काही तुमची पुस्तकं वाचा, तुम्हाला लगेच कळून जातं. ओके, लोक माझे सांगा ती असं काही काही नावं द्या, तुम्हाला लगेच कळून जातं काय ते. तर तर ते इतके ब्रिलियंट पॉलिटिशियन्स आहेत ना, त्यांच्या समोर ऑफिसर्स नथिंग, काही नसतं. पण ते आपल्या डोक्यात ते काढून टाका की ऑफिसर्स म्हणजे सगळं काही आहे. बट काही ठिकाणी ऑफिसर्स इतकी मोठी लॉबी करतात, त्यांच्याशिवाय कामच करू देत नाही, त्यांच्याशिवाय कामच होत नाही. किंवा एखादा मिनिस्टर जर नवीन असेल, त्याला त्या मिनिस्टरची माहिती नसेल. ओके, तर एखादा मिनिस्टर समजा कविता करत असेल, तर मग काय करायचं? तर मग तिथं त्याला हेल्प करायला कोणीतरी सेक्रेटरीत लागतं ना. ओके, कविता करत असेल तर तुम्हाला कळलं असेल काय ते. तर तिथं हेल्प तुम्हाला लागते. ओके, तर मग तिथे सेक्रेटरी पॉवरफुल होतो, त्याच्याशिवाय डिसिजन घेता येत नाही. मग अशामुळे एक क्रिटिसिझम त्याच्यावरती काय येतं की ऑफिस डॉमिनेटेड ऍडमिनिस्ट्रेशन होतं आणि ओव्हर ब्युरोक्रॅटिझेशन. आपल्या प्रधानमंत्र्यांच्या सुद्धा संसदेमधलं भाषण होतं बघा, तुम्ही ऐकलं असेल. सब कुछ बाबू करेगा तो हम क्या करेंगे, असं त्यांचं भाषण होतं. ओके, ते तुम्ही भाषण ऐकून घ्या. ते ते ह्याच्यावरती क्रिटिसाइज करतात बाबूंवरती. ओके, आणि हे अपेक्षित आहे ना. आपली सिस्टीम कशी आहे, लोकशाही आहे, लोकांनी निवडून दिलेलं रिप्रेझेंटेटिव्हनं काम करणं अपेक्षित आहे. त्यामुळं ओव्हर ब्युरोक्रॅटायझेशन सुद्धा धोकादायक आहे, म्हणून हे त्याच्यावरती टीका केलेली आहे. ओके, पहिला मुद्दा. दुसरा, इट्स मेन ट्रस्ट डिस्ट्रिक्ट आणि फील्ड एक्सपिरियन्स. त्याचा मुख्य भार कशावरती आहे? तो डिस्ट्रिक्ट किंवा त्या फील्ड वरती काम करून आलेला आहे, जो त्याला तुम्ही टेन्युअर सिस्टीम वरती बोलवतो तो व्यक्ती, ज्याची अनेक सेक्रेटरी पोझिशनच्या साठी आवश्यकता नसते. ओके, तुम्ही डिस्ट्रिक्टचा अनुभव आहे म्हणून त्याला बोलवताय, बट जिथं त्याला अपॉइंटमेंट करतो तिथं त्याची गरज तरी आहे का हे बघा. ओके, आता जर एखादा डिस्ट्रिक्ट लेवलचा म्हणजे कलेक्टर म्हणून काम केलेला IAS ला तुम्ही जर डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये टाकलं तर काय अर्थ आहे का? ओके, तर तो कलेक्टर महाराष्ट्रात काम केलं असेल तर डिफेन्सचं काम बॉर्डरवरती असणार, त्याला एक्सपिरियन्सच नाही. ओके, त्यामुळे ते काही कामाचं नाही. मग कधी कधी काय होतं, आपल्या ओळखीचा पण फायदा घेतात ना लोक. ओके, मग तिकडं आपली सेटिंग कशी लावता येईल ते बघतात, कारण तिथली लाईफस्टाईल पूर्ण वेगळी आहे. वरती आपण बघितलं की एन्जॉयज द स्पेशल बेनिफिट्स, त्याच्यासाठी सुद्धा ते जातात तिकडे. ओके, पुढचा मुद्दा काय, इट डज नॉट एन्श्युअर द स्पेशलायझेशन. अपेक्षित काय असतं, तुम्ही काही पे कमिशन, आपण एका पे कमिशन मध्ये बघितलं की कलेक्टरला एवढीच कामं द्या. त्याने काय सांगितलं, रेव्हेन्यूचं काम द्या, डेव्हलपमेंटचं काम द्या, स्पेशल कामं नका देऊ. ओके, का तर त्याने त्या फील्डमध्ये एक्सपर्ट बनलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. बट इथं टेंडर सिस्टीम मध्ये तो एक्सपर्ट बनतच नाही. तो इथे कलेक्टर आहे 3 वर्ष, तुम्ही त्याला लगेच बोलवताय, मग 5 वर्ष तिकडे ठेवताय PMO मध्ये, मग पुन्हा इकडे पाठवताय, मग त्याची जागा कोणीतरी दुसऱ्याने घेतली, त्याला एक्सपर्टी येत नाही. एखादा व्यक्ती जर काही वर्ष काम केलं तर एक्सपर्ट येईल ना. त्यामुळं या टेन्युअर सिस्टीम मध्ये एक्सपर्टी येत नाही, हे लक्षात घ्या. आता हे कन्फ्युज असं होऊ शकतं की ऍडव्हान्टेजेस मध्ये स्पेशलायझेशन टाकतील. ओके, म्हणजे ऍडव्हान्टेज मध्ये टाकतील की इट एन्श्युअर्स स्पेशलायझेशन. गडबड होऊ शकते. तुम्हाला वाटेल की अरे टेन्युअर सिस्टीमनं पाठवलंय तर मग सेंटरमध्ये त्याला एक्सपिरियन्स येईल आणि तो स्पेशलायझेशन मध्ये पुढे जाईल. नाही, उलट आहे ना. ओके, पुढचं आपण बघूया. आणि हे सुद्धा येऊ शकतं, इट्स मेन ट्रस्ट इज डिस्ट्रिक्ट और फील्ड एक्सपिरियन्स. हे डिसअडव्हान्टेज आहे. तुम्हाला वाचल्यानंतर वाटतं की अरे काय हे कसं आहे, क्रिटिसिझम कसं, हे अडव्हान्टेज वाटेल. ओके, ते लक्षात घ्या. कुठल्या पॉईंटनं तो मुद्दा आलाय तो आपल्याला कळला पाहिजे. ओके, आता काही पुढे बघूया. काही सेंट्रल सर्व्हिसेस टेन्युअर सिस्टीम मधून एक्सक्लुडेड आहेत. आता टेन्युअर सिस्टीम मध्ये आपण काय बघितलं, स्टेटवाले आणि काही सेंट्रल सेक्रेटरीएट मधून ऑफिसर तिकडे जातात. आता त्याचं काय एक्सेप्शन आपण ते बघूया. इंडियन ऑडिट अँड अकाउंट डिपार्टमेंट, कस्टम अँड इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, फॉरेन अँड पॉलिटिकल डिपार्टमेंट, पोस्ट अँड टेलिग्राफ डिपार्टमेंट. या डिपार्टमेंटचे त्यांचे एम्प्लॉईज आहेत. या डिपार्टमेंट्समध्ये टेन्युअर सिस्टीमनं कुठलाही ऑफिसर्स सापडत नाही, कारण त्यांची कामं मोस्ट ऑफ कशी आहेत, स्पेशलाइज टाईपचे.
ओके, कुठले कुठले आहेत? इंडियन ऑडिट अँड अकाउंट डिपार्टमेंट, कस्टम अँड इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, फॉरेन अँड पॉलिटिकल डिपार्टमेंट, पोस्ट अँड टेलिग्राफ डिपार्टमेंट. ही 4 डिपार्टमेंट तरी लक्षात घ्या. ओके, पुढे आपण बघूया सेक्रेटरिएट ऑफिस बद्दल आपण बघूया. जे आता सेक्रेटरिएट आपण जे बघितलं, आता एका मिनिस्ट्रीच्या अंतर्गत एक सेक्रेटरिएट असणाऱ्याला आपण उदाहरण घेऊया. त्या सेक्रेटरिएट मध्ये कोण कोण असतं हे पण आपण वरती बघितलं. ओके, काय काय होतं आपल्याला? आपण खाली गेलतो ना, सेक्शन होता सुरुवातीला. सेक्शनच्या वरती कोण होता? ब्रांच. ब्रांचच्या वरती कोण होतं? डिव्हिजन. डिव्हिजनच्या वरती विंग. विंगच्या वरती डिपार्टमेंट. आणि त्यांचे ऑफिसर्स पण आपण सिक्वेन्स वाईज बघितले. तर ते बघू आपण. याच्यामध्ये बघा, सेक्रेटरिएट ऑफिशियल्स मध्ये पहिल्यांदा कोण आहे? सेक्रेटरी. त्याच्या खाली कोण असणार आहे? ऍडिशनल सेक्रेटरी. त्याच्या खाली कोण असणार आहे? जॉईंट सेक्रेटरी. या तिघांना टॉप मॅनेजमेंट म्हणतात. साज है ना, साज लक्षात ठेवा. पुढे आपण जातोय डायरेक्टर्स. डायरेक्टर्स डेप्युटी सेक्रेटरी एका लेवलचे असतात, आपण हे बघितलं. ओके, वरती बघितलं. कुठे असतात डायरेक्टर आणि डेप्युटी सेक्रेटरी? विंगला. विंगला कोण आहे? आपण जॉईंट लक्षात ठेवले. ओके, कुठे असतात हे? डिव्हिजनला असतात. त्याच्या खाली कोण आहे? अंडर सेक्रेटरी. या तिघांना आपण काय म्हणतोय? मिडल मॅनेजमेंट. टॉप मॅनेजमेंट, मिडल मॅनेजमेंट. वरचे 3 आहेत टॉप मॅनेजमेंट, खालचे 3 आहेत मिडल मॅनेजमेंट. डीव्हीडी लक्षात ठेवा. आणि वरती साज. ओके, आता ऍडिशनल सेक्रेटरीच्या पुढे बघा, इन चार्ज ऑफ डिपार्टमेंट ऑर विंग. बघितलं होतं आपण, सेक्रेटरीच्या बरोबर ऍडिशनल सेक्रेटरी पण होता आणि जॉईंट सेक्रेटरी बरोबर पण हा होता. त्यामुळे इनचार्ज ऑफ एकतर विंगचा असेल किंवा तो डिपार्टमेंटचा असेल. पुढे जॉईंट सेक्रेटरी ऑलवेज इन चार्ज विथ विंग. तो फक्त विंगलाच असतो, इतर ठिकाणी नाही. हे लक्षात ठेवा. विंग, पंख, जॉईंट लक्षात ठेवा आपल्याला. पुढे आपण बघतोय डायरेक्टर आणि डेप्युटी सेक्रेटरी एकत्रच होते. आता डेप्युटी सेक्रेटरी बद्दल बघूया. डायरेक्टर आणि डेप्युटी सेक्रेटरी दोघांच्या कार्यात फरक नाही. दोघेही समान रँकचे ऑफिसर्स असतात. हे आपण बघितलेलं आहे. ओके, इनचार्ज हे इनचार्ज कोणाचे असतात? डिव्हिजनचे इनचार्ज असतात. ओके, 1960 मध्ये ही पोस्ट जनरेट करण्यात आली आहे. लक्षात. महाराष्ट्र जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा ही पोस्ट तयार झाली. लक्षात घ्या. 1960 ला डायरेक्टर किंवा डेप्युटी सेक्रेटरी हे पद आपण निर्माण केलेलं आहे. आता अंडर सेक्रेटरी बघू. तो कुठला चार्ज आहे त्याकडं? ब्रांचचा. इनचार्ज ऑफ ब्रांच. ओके, ब्रांच ऑफिसर्स पण त्याला म्हणतात. ओके, अंडर सेक्रेटरीचं दुसरं नाव आहे ब्रांच ऑफिसर. ओके, त्याच्या खाली कोण आहे? असिस्टंट सेक्रेटरी. त्याच्याबद्दलची माहिती बघा. स्वातंत्र्यापूर्वी ही पोस्ट होती. मॅक्सवेल कमिटी 1937 मध्ये तिच्या शिफारशीनुसार ही पोस्ट अबॉलिश करण्यात आली. म्हणजे आता आपल्याकडे असिस्टंट सेक्रेटरी नाही, आता आपल्याकडे कोण आहे? सेक्शन ऑफिसर आहे. ओके, अंडर सेक्रेटरीच्या खाली कोण होता? सेक्शन ऑफिसर. ओके, हे ऑफिस फिल्टर प्रिन्सिपल नुसार काम करते. कुठले ऑफिस चालेल आपल्याला आता? हे सगळे जे ऑफिस आहेत ना वरचे, हे सगळे ऑफिस कसं काम करतात बघा. फिल्टर प्रिन्सिपल. फिल्टर प्रिन्सिपल नुसार काम करतात. म्हणजे काय? इच ऑफिसर्स डिस्पोजेस ऑफ वर्क ऑफ हिज लेवल अँड सबमिट द इम्पॉर्टंट केसेस टू द हायर लेवल. आता सेक्शन ऑफिसरच्या लेवलला एक फाईल आली आहे समजा. ओके, त्याला काम दिले की तू या फाईलच्या बाबतीत एवढंच बघायचं. ओके, तो काय करेल? त्या फाईलमध्ये त्याचं जे काम आहे तेवढं करेल. त्याचा सेरा वाटेवर काय लिहिल तो, असं असं मला वाटतंय, असं करायचंय. मग त्याच्यावरती डिसिजन घ्यायचं काम असेल तर ती फाईल कुठे जाईल? अंडर सेक्रेटरी. मग तो त्याचं काय काम असेल तो ती टाकेल. त्याच्यानंतर ते जाते वरच्या लेवल. ओके, मग अशी ती फाईल फिरत 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 राहते. ओके, आणि मग तो व्यक्ती पण फिरत राहतो ज्याची फाईल आहे त्याची. ओके, तर ही जी फिल्टर प्रिन्सिपल आहे, आता आपण म्हणतो तसं की अरे हे काय प्रकार आहे, गरजेचं आहे ना. तुम्ही जेव्हा लोकशाहीत काम करत असता तेव्हा तुम्हाला ट्रान्सपरन्सी पण हवी असते आणि डिसिजन योग्य पद्धतीनं येणं अपेक्षित असतं. तुम्ही जेव्हा एखाद्या प्रायव्हेट कंपनीत काम करता, म्हणजे मी असं म्हणतो की सगळ्या प्रायव्हेट ठिकाणी, मोस्ट ऑफ प्रायव्हेट ठिकाणी तुम्ही काम करत असताना तेव्हा तुम्ही ह्युमन लाईफशी खेळत नसता. तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये काम करताना तुम्ही ह्युमन लाईफ शिकत. तुमचं जे काम आहे ते ह्युमन लाईफवरती इम्पॅक्ट पाडणार असतं. तुमचा एक डिसिजन त्यांच्या लाईफस्टाईलवरती, त्यांच्या जीवनावरती परिणाम पाडतो ना. म्हणून पब्लिक सर्व्हिसला इतकं इम्पॉर्टन्स आहे. ओके, एखादा ऍप डेव्हलप करताय त्याने एवढा काय फरक पडणार नाही. ओके, बट एखाद्या ठिकाणी जर पूर आला असेल तर तहसीलदार साहेब नसतील तर गडबड होऊ शकते. ओके, आपलं जे पब्लिक मधलं काम आहे ते लोकांच्या जीवनाशी इम्पॅक्ट करणार असल्यामुळं खूप काळजी घेऊन डिसिजन घ्यावं लागतात. ओके, आता जर एखादं डिसिजन घेणं हे सेक्रेटरीट लेवलचं असेल आणि ते काम जर समजा की एसओ ने घेतलं असेल, गडबड होऊ शकते. कारण एसओला एक्सपिरियन्स नाही, एसओला ते काम कसं आहे माहिती नाही. ओके, त्याला अनुभव नाही. मग तिथून जर चूक झाली तर काम होणार नाही, त्याचा परिणाम लोकांवरती होईल. म्हणून हे असं फेजेस मधनं जावं लागतं.
आणि ट्रान्सपरन्सी पण ठेवावी लागते. या सगळ्या गोष्टींसाठी ही चेन मोठी होती. हे चेन ब्रेक करता येणं किंवा कमी करता येणं पॉसिबल आहे का? होतं. बट या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला हे करावं लागतं. एकतर ट्रान्सपरन्सी आणि काम योग्य व्हावं आणि लोकांवरती इम्पॅक्ट होऊ नये, चुकीचा इम्पॅक्ट होऊ नये म्हणून. ओके. तुम्ही 6 बंडल सिस्टीम वगैरे ऐकलं असेल का? चंद्रकांत दळवी सरांचं पॅटर्न आहे. तुम्ही जर पास होऊन एसला जाताल तिथं ते शिकवतात. तर 6 बंडल सिस्टीम ही पद्धत होती की काम कसं फास्ट करायचं, या फाईल्स कसं थांबवायच्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण ते इम्प्लिमेंट करतो. तुम्हाला ते नंतर कळेल. इंटरव्ह्यूची तयारी करताना आपण डिस्कस करतो. ओके. आता फक्त इतकं लक्षात ठेवा की हे ऑफिसर फिल्टर प्रिन्सिपल वरती काम करतात. काय ते फिल्टर प्रिन्सिपल तुम्हाला कळलं. आता पुढे बघा. ऑल दीज ऑफिसर्स म्हणजे सगळे वरचे सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मी तुम्हाला मगाशी म्हणलो होतो ना, ते बघू आपण. ऑल दीज ऑफिसर्स वर्क्स परफॉर्म देअर ड्युटीज कीपिंग इन व्ह्यू द इंटरेस्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍज होल. ओके. म्हणून त्यांना सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणतात, नॉट हिज मिनिस्टर और डिपार्टमेंट. ओके. आपण म्हणायला काय म्हणतो, होम मिनिस्ट्रीचा सेक्रेटरी, होम सेक्रेटरी वगैरे, बट ते त्या डिपार्टमेंटला रिप्रेझेंट करत नसतात. ते कोणाला करतात? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला करतात. त्याच्यामुळं सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं खरं ऑफिशियल प्रोनाउन्सिएशन असतं. ओके. हा एक मुद्दा लक्षात ठेवा, सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके. म्हणून आपण वरती जेव्हा बघितलं सेक्रेटरीत मध्ये ऑल मिनिस्ट्री प्लस ऑल डिपार्टमेंट आपण घेतलं होतं. बरोबर आहे. पुढे आपण जाऊया सेक्रेटरीकडे. तर सेक्रेटरीचा रोल आपण काय बघूया. ही इज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड ऑफ मिनिस्ट्री किंवा डिपार्टमेंटचा, है ना. डिपार्टमेंटचा असू शकतो किंवा मिनिस्ट्रीचा पण असू शकतो. आपण हे बघितलं. ओके. आणि त्यांचा पॉलिटिकल हेड कोण आहे? मिनिस्टर आहे. ओके. सेक्रेटरी डिपार्टमेंटचा होता का? होता ना. आता त्याचा वरचा जो ऑफिसर असणार आहे, प्रिन्सिपल सेक्रेटरी किंवा काही वेगळा नाव असेल, तो मिनिस्ट्रीचा हेड असणार आहे. ओके. आता डिपार्टमेंटला एक सेक्रेटरी आहे. ते सेक्रेटरी कुणाला तरी रिपोर्ट करतील, है ना. जे मिनिस्टरला सांगेल की या डिपार्टमेंटमध्ये असं असं चाललंय, तो जो मिनिस्टरला डायरेक्ट रेफरन्स मध्ये असलेला व्यक्ती आहे, तो सेक्रेटरी, तो मिनिस्ट्रीचा सेक्रेटरी झाला. येते लक्षात. डिपार्टमेंटचे सेक्रेटरी वेगळे, 4 डिपार्टमेंटचे 4 सेक्रेटरी झाले. ते 4 जण एका व्यक्तीला रिपोर्ट करतील. तो सुद्धा ऑफिसर असणार, तो एक सेक्रेटरी आहे. त्याला हवं तर तुम्ही प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणा किंवा काहीतरी वेगळं नाव द्या. तो जो प्रिन्सिपल सेक्रेटरी असतो तो मिनिस्टर साहेबांना सांगेल. ओके. तर तो सेक्रेटरी असतो, तो एकतर मिनिस्ट्रीचा हेड असतो किंवा डिपार्टमेंटचा असतो. दुसरा चीफ ऍडवायझर टू द मिनिस्टर. मिनिस्टरचे हे चीफ ऍडवायझर असतात, ऍडवायझर आहेत बरं का. ओके. सल्ला देणं त्यांचं फक्त काम आहे. पुढे आहे रिप्रेझेंट्स हिज मिनिस्ट्री बिफोर पीएससी. पीएससी काय? पब्लिक अकाउंट कमिटी. तिथे रिप्रेझेंट करतो हा त्याच्या मिनिस्ट्रीचं. ओके. म्हणजे काय? त्या मिनिस्ट्री बद्दल काही प्रश्न आला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर शोधणं, लिहिणं, प्रेझेंट करणं, त्याचं काम असतं. ओके. पुढे आपण बघूया ओएसडी. ओएसडी काय? ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी. ओके. ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी. अर्जंट आणि फुल कॉन्सन्ट्रेशनची गरज असणाऱ्या कामासाठी ही एक टेम्पररी अपॉइंटमेंट असते ओएसडी. याच्यामध्ये काय होतं, तो जो रँक वाला ऑफिसर असतो तो कुठला असतो? सेक्रेटरी टू द अंडर सेक्रेटरी लेवलचा व्यक्ती असू शकतो. जशा प्रकारचं काम आहे तशा प्रकारे हे ही अपॉइंटमेंट होत असते. ओके. आता या सिस्टीमचे हे तर ही ओएसडी ना, ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी, ही ब्रिटिश लेगसी आहे. आता मोस्ट ऑफ गोष्टी आपण ब्रिटिशांकडून घेतल्यात, ही सुद्धा त्यांचीच लेगसी आहे. आता मेरिट्स काय बघा. बेटर कोऑर्डिनेशन आणि एक्सपीडियस एक्झिक्युशन. एक्सपीडियस म्हणजे काय? लवकर, फास्ट व्हायचं असेल तर तुम्हाला स्पेशल डिपार्टमेंट केलं असतं. आता एखाद्या ठिकाणी जर एखादी आपत्ती आली असेल, त्या ठिकाणी अशा ऑफिसरची अपॉइंटमेंट होते आणि त्याला अधिक अधिकार देण्याचा प्रयत्न केला जातो जेणेकरून डिसिजन फास्ट होतील. ओके. आता पुढे जाऊया आपण सेक्शन ऑफ सेक्रेटरिएट ऑफिशियल्स. ओके. सॉरी, सिलेक्शन ऑफ सेक्रेटरिएट ऑफिसर. आता या ऑफिसर्सला कसं कसं सिलेक्ट केलं जातं हे आपण आता बघूया. सेक्रेटरी लेवलचा ऑफिसर असतील किंवा ऍडिशनल सेक्रेटरी लेवलचा ऑफिसर आहे, ओके, तर त्यांची अपॉइंटमेंट होते कॅबिनेट सेक्रेटरी कडनं. एक कॅबिनेट सेक्रेटरी असतो, तुम्हाला माहिती आहे, जो अख्ख्या कॅबिनेटला रिप्रेझेंट करत असतो. तो काय आपल्याला पुढे येईलच. आता आपण बघूया या वेगवेगळ्या सेक्रेटरी किंवा ऍडिशनल सेक्रेटरीची अपॉइंटमेंट कॅबिनेट सेक्रेटरी कडनं होते. त्याच्या खाली कोण? आपला जॉईंट सेक्रेटरी. त्याचं सिलेक्शन कोण करतं? सिनियर सिलेक्शन बोर्ड नावाचं आपलं एक सिलेक्शन बोर्ड असतं. सिनियर सिलेक्शन बोर्ड कडून त्याची अपॉइंटमेंट होती. याचा प्रेसिडेंट कोण असतो? पुन्हा कॅबिनेट सेक्रेटरी असतो. ओके. कॅबिनेट सेक्रेटरीच्या अंतर्गत बॉडी आहे. ओके. बट तो होल नाही, वरती तो स्वतः आहे, खाली बॉडी आहे. ओके. तिसरा मुद्दा, डायरेक्टर, डेप्युटी सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरी यांचं सिलेक्शन कोण करतं? सेंट्रल एस्टॅब्लिशमेंट बोर्ड. ओके. आणि प्रेसाइडेड बाय कोण असतो?
मिनिस्ट्री किंवा डिपार्टमेंटचा सेक्रेटरी. बरोबर आहे. आता बघा, कॅबिनेट सेक्रेटरीने एका सेक्रेटरीला निवडलंय आणि तो सेक्रेटरी एका डिपार्टमेंटचा किंवा मिनिस्ट्रीचा सेक्रेटरी झाला. मग त्याच्यावरती जबाबदारी कुणाची आली? या डायरेक्टर, डेप्युटी सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरीचं सिलेक्शन करण्याची जबाबदारी त्याच्यावरती. हे लक्षात ठेवा, कुठल्या लेवलच्या व्यक्तीला कोण सिलेक्ट करतं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. पुढे आपण बघूया, या सर्व 3 केसेसमध्ये फायनल डिसिजन कोणाचा असणार आहे? अपॉइंटमेंट कमिटी. अपॉइंटमेंट कमिटीवाली आपली कॅबिनेट कमिटी असते ना, कॅबिनेट कमिटी ऑन अपॉइंटमेंट. कोण आहे त्याचा हेड? प्रधानमंत्रीजी. आता आपले एक पीएम चे प्रिन्सिपल सेक्रेटरी होते, त्यांचा टेन्यूर वाढवला होता. आपण करंट न्यूज मध्ये ते वाचलं होतं. कोण होते ते? राजू गौबा होते का? राजू गौबा नसतील, अजून एक वेगळे कोणते होते? गुजरात कॅडरचे ऑफिसर होते का? काय नाव आहे? मिश्रा असं काहीतरी होतं ना. हा, तर एन मिश्रा किंवा नृपेंद्र मिश्रा होते. तर ते त्यांचं टेन्यूर संपलं होतं, त्यांचा कार्यकाळ संपला होता, पण त्यांना आपण एक्सटेंड करून दिलं होतं. आता हे काही ऑफिसर असतात त्या मिनिस्ट्री किंवा प्रधानमंत्र्याच्या एकदम जवळचे असतात. मग त्यांची कामं फास्ट होणं किंवा त्यांचं ट्युनिंग जो होत असेल तर या सगळ्या गोष्टींसाठी ते तिथं बोलवून घेतलेले जातात. तर ती केस त्यांच्या केसमध्ये आता शेवटी कोण आहे? प्रधानमंत्री ठरवणार ना सगळं शेवटी. प्रोसिजर जरी हे असली तरी प्रधानमंत्र्यांचं फायनल डिसिजन असतं. आपण बघूया पुढे ऑफिस स्टाफ कडे आपण जाऊया. आता ऑफिस स्टाफ मध्ये बघा, सेक्रेटरीएट हे जर आपण घेतलं त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी येतात. एक ऑफिसर स्टाफ आहे आणि एक आहे ऑफिस स्टाफ. ऑफिसर आणि ऑफिस स्टाफ मधला आपण आता सुरुवातीला बघूया. ऑफिस स्टाफ मध्ये कोण कोण येतं? ऑफिसर मध्ये कोण येणार आहे? ऑफकोर्स सेक्रेटरी लेवलचे व्यक्ती येणार. आता ऑफिस स्टाफ मध्ये कोण कोण येतं? एक साधा फरक सांगायचा तर ऑफिसर कोण असणार आहेत? पॉलिसी मेकर्स. ऑफिस स्टाफ कोण आहे? ते इम्प्लिमेंटेशन करणार. आता त्याच्यामध्ये ऑफिस स्टाफ मध्ये बघा, ऑफिस स्टाफ मध्ये कोण कोण येतात? सेक्शन ऑफिसर, त्याला आपण काय म्हणतो? सुपरिंटेंडंट. हा सेक्शन ऑफिसर कोण असतो? त्या सेक्शनचा तो हेड आहे, तिथून इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. त्याच्यावरती कोण आहे? अंडर सेक्रेटरी किंवा डायरेक्टर. तो ऑर्डर्स देतो. इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम सेक्शन ऑफिसर पासून सुरू झालं, त्याला म्हणायचं ऑफिस स्टाफचा पहिला व्यक्ती. आता त्याच्यानंतर कोण आहे बघा? असिस्टंट एसओ असणार आहे, त्याला हेल्प करायला. त्याच्यानंतर अप्पर डिव्हिजनल क्लर्क, लोअर डिव्हिजनल क्लर्क, स्टेनो, टायपिस्ट आणि सगळ्यात खाली कोण आहे? मॅन्युअल वर्कर. हा एक ऑफिस स्टाफचा सिक्वेन्स. आणि ऑफिसर स्टाफचा सिक्वेन्स आपण एसओ पासून वरचा जो बघितला तो ऑफिसर स्टाफचा. आता आपण सेक्शन ऑफिसर बद्दल राईट साइडला बघा, हेड ऑफ द ऑफिस ऑर सेक्शन. ऍक्ट ऍज अ लिंक बिटवीन द अंडर सेक्रेटरी अँड सेक्शन. बरोबर आहे. तो सेक्शनचा हेड आहे आणि अंडर सेक्रेटरीचा मधला आहे. अंडर सेक्रेटरी जो ऑर्डर देईल त्या सेक्शनच्या लेवलला इम्प्लिमेंट करण्याचं काम त्याचं असतं. पुढे, ही इज ए फर्स्ट लाईन सुपरवायझर इन द हायरार्की ऑफ अ सेक्रेटरीएट पर्सनल. फर्स्ट सुपरवायझर आहे ना तो. सेक्शनच्या मध्ये जी कामं होतात त्याचं सुपरवायझर करणं त्याचं काम आहे. त्यामुळे ही इज द फर्स्ट लाईन सुपरवायझर. असा प्रश्न येऊ शकतो, हु इज द फर्स्ट लाईन सुपरवायझर इन द सेक्रेटरीएट सिस्टीम? कोण आहे? सेक्शन ऑफिसर. किंवा हु इज द लिंक बिटवीन द सेक्शन अँड द अंडर सेक्रेटरी? तेव्हा सुद्धा सेक्शन ऑफिसर येतो. किंवा हु इज द फर्स्ट इन द ऑफिस स्टाफ? हु इज द फर्स्ट इन द ऑफिस स्टाफ? तेव्हा सुद्धा हीच उत्तरं आली पाहिजेत. आता बघा, लोअर डिव्हिजनल क्लर्कच्या आपण लाईन मारून काढलेलं आहे. SSC द्वारे 1976 पासून त्यांची डायरेक्ट रिक्रुटमेंट सुरू झाली. कधी कधी फॅक्च्युअल प्रश्न विचारायचा झाला, पुस्तकात आकडा दिसला की सेटरचे डोळे फिरतात, लगेच तो काहीतरी टाकू शकतो, त्यामुळे आपल्याला हे माहिती पाहिजे. तर 1976 पासून आपण लोअर डिव्हिजनल क्लर्क ची सुरुवात केली. 76 ला काय होतं आपल्याकडं? लोकशाहीची लोअर होऊन डिग्रेडेशन होण्याला सुरुवात झालेली होती. त्याच्या खाली आपण आता येऊया बघ, यांची निवड खालील 2 सर्व्हिस मधून होते. या लोकांची म्हणजे वरच्या ऑफिस स्टाफची कुठून होते? तर सेंट्रल सेक्रेटरीएट स्टेनोग्राफर्स सर्व्हिस नावाची एक सर्व्हिस आहे, तिथून अपॉइंटमेंट होती. दुसरं, द सेंट्रल सेक्रेटरीएट क्लेरिकल सर्व्हिस. स्टेनोग्राफर आणि क्लेरिकलच आहेत ना, त्यांचं प्रमोशन होऊन वरती असिस्टंट एसओ किंवा एसओ होतो, किंवा काही काही ठिकाणी डायरेक्ट अपॉइंटमेंट सुद्धा होते. तर ह्या 2 सर्व्हिसेस लक्षात घ्या. पुढे जाऊया आपण. ऑफिस स्टाफ वाले इम्प्लिमेंटेशन करतात आणि पॉलिसी ठरवणार कोण आहेत? ऑफिसर स्टाफ, जे सेक्रेटरी असतात. कोण पॉलिसी मेकिंग वाले आहेत? नाही, आता हे सगळे इम्प्लिमेंटेशन वाले आहेत. एसओच्या वरती सगळे पॉलिसी मेकर्स. ठीक आहे.
कॅडर कंट्रोलिंग अथॉरिटी बघा, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग, मिनिस्ट्री ऑफ पर्सनल. मिनिस्ट्री ऑफ पर्सनल आपली जी मिनिस्ट्री आपण बघितलं, मिनिस्ट्री ऑफ पर्सनल ट्रेनिंग आणि ग्रीव्हन्स वाली ती जी आहे, त्याच्या अंतर्गत एक डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग. त्यांच्याकडं या कॅडरचं यांचं कंट्रोलिंगचं अथॉरिटी असते, सगळं त्यांच्याकडचं आहे ना. ओके, त्यामुळे हे नाव एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पुढे आपण जाऊया बघा. ब्रांच ऑफिसर आणि सेक्शन ऑफिसर या दोन गोष्टी आपण बघितलं. ब्रांच ऑफिसर जो आहे ना, तो ऑफिसर कॉम्पोनंट आहे, आणि सेक्शन ऑफिसर आपण काय बघितलं, ऑफिस कॉम्पोनंट आहे. बरोबर आहे. ओके, फर्स्ट लाईन सुपरवायझर आपण त्याला म्हणायचं. ओके, आणि जो वरचा ऑफिस कॉम्पोनंट म्हटला ब्रांच ऑफिसर, त्याला आपण लास्ट इन ऑफिसर्स म्हणतो. आता ब्रांच ऑफिसर ही पदच आता राहिलेलं नाही, जेव्हा होतं तो होता. आता कोण आहे इथे, अंडर सेक्रेटरी. वरती लिहिलं बघा, अंडर सेक्रेटरी. ओके, तर अंडर सेक्रेटरी हा लास्ट झाला. आता आपण पुढे जाऊया, डेस्क ऑफिसर सिस्टीम कडे आपण जाऊया. डेस्क ऑफिसर सिस्टीम इंट्रोड्युस्ड इन 1973. कधी इंट्रोड्युस्ड आहे, 1973 मध्ये. रिकमेंडेड बाय देशमुख स्टडी टीम. 73 कसं लक्षात ठेवणार आपण, 7 ला के म्हणतो आणि 3 ला एम म्हणतो. तर वरती काय लिहिलं आपण, देशमुखांचं काम. काम लक्षात येईल, कारण कमिटी कुठली आहे, देशमुख आहे. ओके, तर तसं लक्षात ठेवू शकता. हा स्टडी टीम कुणाची होती, फर्स्ट ARC न ही स्टडी टीम ठेवलेली होती. त्या स्टडी टीमनं कशासाठी ठेवलं होतं बघा त्यांनी, की आता या ज्या काही गोष्टी असतात आपण ते पुढे बघूया, की ऑफिस मधली कामं कशी फास्ट होतील, कशी ट्रान्सपरंट होतील, याच्याबद्दल आम्हाला तुम्ही काहीतरी सुचवा, नवीन सिस्टीम सुचवा. ओके, त्याच्यामुळे फर्स्ट ARC ने देशमुख स्टडी टीम ठेवली. देशमुख स्टडी टीमने 1973 मध्ये त्यांच्या शिफारशीवर आपण आणलेला डेस्क ऑफिसर सिस्टीम, अडॉप्टेड फ्रॉम द ब्रिटिश व्हाईट हॉल सिस्टीम. ओके, हे झालं डेस्क ऑफिसर सिस्टीम बद्दलचं. पुढे बघूया. इच डेस्क, डेस्क म्हणजे एक डेस्क असतो, आपण एसओ ला आपण डेस्क ऑफिसर म्हणतो. आपली जी ST आहे, ASO ही जी पोस्ट आहे त्यातली ASO ही डेस्क ऑफिसर वाली आहे. इच डेस्क इज मॅन्ड बाय द 2 फंक्शनरीज. प्रत्येक डेस्कला 2 फंक्शनरीज असतात. एक असतो अंडर सेक्रेटरी किंवा सेक्शन ऑफिसर. एका डेस्कला सेक्शन ऑफिसर असतो, किंवा आणि काम जास्त असेल तर तिथे अंडर सेक्रेटरी, थोडा वरचा ग्रेडवाला व्यक्ती तिथे आला. त्याच्यानंतर कोण असतो, SO किंवा असिस्टंट SO, आणि त्याच्या खाली कोण आहे, 2 SO. म्हणजे एक जो तुम्ही डेस्क बनवत आहात, आता जो डेस्क आपण ASO ला दिले ना, तो थोडासा खाली आणला आपण. सुरुवातीला जे डेस्कला कोणता SO होता. ओके, आता SO कुठे गेलाय, सेक्शनला गेलाय. एका सेक्शन मध्ये अनेक डेस्क असणार आहेत. ओके, एका डिपार्टमेंटचं काम करण्यासाठी एक सेक्शन असतं, त्याच्यामध्ये अनेक डेस्क असतात. ओके, ह्या डेस्कला आता आपण ASO अपॉइंट करतो. पण सुरुवातीला ही डेस्क सिस्टीम जेव्हा सुरू झाली, तेव्हा तिथे ऑफिसर कोण होता, SO असायचा. त्याला 2 फंक्शनरीज अपॉइंट केला जायचा. एक तर 2 SO, एका डेस्कला 2 SO द्या, किंवा एक SO त्याच्याबरोबर एक असिस्टंट SO द्या, किंवा एक SO आणि त्याच्याबरोबर एक अंडर सेक्रेटरी द्या. कामाच्या स्वरूपानुसार या ऑफिसर्सला दिलं जायचं. म्हणजे असा जर प्रश्न विचारला आपल्याला, डेस्क ऑफिसर सिस्टीम मधले खालीलपैकी कोणते ऑफिसर अपॉइंट होतात, तर ते असिस्टंट SO पासून ते अंडर सेक्रेटरी पर्यंत आहेत. ओके, पुढे इच फंक्शनरी इज नोन ऍज अ डेस्क ऑफिसर. त्यांना डेस्क ऑफिसरच म्हटलं जायचं. ओके, पुढचा बघा, ऍडव्हान्टेज बघा. ऍडव्हान्टेज मध्ये काय काय मुद्दे येतात बघा. स्पीडी डिस्पोजल ऑफ वर्क. बरोबर आहे, त्यांना त्याची पॉवर दिली आहे तिथे डिसिजन घ्यायची, त्यामुळे स्पीडी डिस्पोजल आहे. म्हणजे हे काम असेल तर त्या डेस्कला संपलं पाहिजे असं अपेक्षित होतं, त्यामुळे स्पीडी डिस्पोजल ऑफ वर्क हे काम होईल. पुढचा मुद्दा आपण बघूया. अवॉइड एक्झामिनेशन ऑफ वर्क ऍट क्लेरिकल लेवल. आता क्लेरिकल लेवलला जर वर्कचं एक्झामिनेशन व्हायला लागलं तर प्रोसिजर डिले होऊ शकते. ओके, तर ते काम क्लेरिकल लेवलच्या ऐवजी त्या डेस्कलाच व्हायला लागलं, डायरेक्टली तो ऑफिसरकडे यायला लागलं. ओके, त्यामुळं एक्झामिनेशन होणंच एकदम फास्ट व्हायला लागलं आणि क्लेरिकल लेवलचं कमी झालं. म्हणून क्वालिटेटिव्ह वर्क सुरुवात झालं. का बरं, जे काम आधी क्लर्क करायचं तो काम आता कोण करतोय, असिस्टंट SO किंवा अंडर सेक्रेटरीच्या मधले ऑफिसर्स करतात. ओके, त्यामुळे क्वालिटेटिव्ह वर्क सुद्धा वाढलं. पुढे बघूया आपण. इलिमिनेट्स द डायलेटरीनेस इन द सेक्रेटरिएट फंक्शन. डायलेटरीनेस म्हणजे काय, ओके, एखाद्या फंक्शनचं डायल्यूट करणं म्हणजे आपण काय म्हणतो, त्या फंक्शन्सला एकतर तुम्ही डिसिजन घेण्यामध्ये अशा काही गोष्टी इन्व्हॉल्व्ह करताय की ते फंक्शन योग्य होत नाही, डिसिजन योग्य होत नाही. डायल्यूट करणं म्हणजे प्युरिटी कमी करणं. ओके, आता ते काम डायरेक्टली SO कडे गेलेलं आहे किंवा अंडर सेक्रेटरीकडे गेले तर त्याची प्युरिटी वाढते. प्युरिटी इन द सेन्स काय, करेक्ट, तो एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे.
आणि सगळ्यात शेवटी आहे रिड्यूस द एक्सपेंडिचर. आलं का लक्षात? आता सुरुवातीला कसं व्हायचं बघा, एक मी फाईल घेऊन दिले, ते क्लर्क कडे जायचं, क्लर्क बघायचा, मग सिनियर क्लर्क, मग सिनियर क्लर्क कडनं पुन्हा कोण असेल तर त्याच्याकडं, एएसओ कडं, मग एसओ कडं, असं जायचं ना, ती अशी सिस्टीम जायची. मग ती होऊन येऊन आपण डेस्क सिस्टीम आणली. आता ही डेस्क सिस्टीम सगळीकडे असेल का? जिथं गरज आहे तिथे, किंवा ती मिनिस्ट्री ठरवेल तसं. ओके, आता एखाद्या मिनिस्ट्रीमध्ये डेस्क सिस्टीम असेल तर ती फाईल डायरेक्ट त्या डेस्कला जाते. आणि त्या डेस्कवरला जो सिनियर ऑफिसर असतो, एसओ रँकचा किंवा अंडर सेक्रेटरी रँकचा, तो या सगळ्या फाईल्स बघायला सुरुवात करतो. त्यामुळं क्वालिटी पण वाढते, टाइम पण कमी होतो आणि एक्सपीडियस वर्क सुद्धा होतं. हे डेस्क फंक्शनचं आपलं ऍडव्हान्टेज आहे. ओके, आलं लक्षात तुम्हाला? डेस्क ऑफिस सिस्टीम कधीची आहे? 1973. कुणाची शिफारस आहे? देशमुख टीम स्टडी. ओके, स्टडी टीम कुणाचं होतं ते? फर्स्ट ARCचं होतं. ओके, आणि त्याच्या 2 फंक्शनरी असतात. त्या 2 फंक्शनरीमध्ये जोड्या कशा होत्या? एसओ अँड एसओ, एसओ अँड एएसओ, एसओ अँड अंडर सेक्रेटरी. हे सिक्वेन्स लक्षात ठेवा. पुढे अटॅच्ड अँड सबऑर्डिनेट ऑफिस. ओके, अटॅच्ड अँड सबऑर्डिनेट ऑफिस पण असतात. प्रत्येक सेक्रेटरिएटला एक अटॅच्ड किंवा सबऑर्डिनेट ऑफिस असतं. ते काय आता आपण बघू. देर आर 2 पॉप्युलर एक्झिक्युटिव्ह एजन्सीज. 2 पॉप्युलर एक्झिक्युटिव्ह एजन्सीज आहेत. ते कसं बघू? वेअर द एक्झिक्युशन ऑफ पॉलिसीज रिक्वायर्स द डिसेंट्रलायझेशन ऑफ एक्झिक्युशन ऑफ डायरेक्शन अँड एस्टॅब्लिशमेंट ऑफ फील्ड एजन्सी, तेव्हा या 2 संस्था स्थापन केल्या जातात. ओके, आलं का लक्षात तुम्हाला? आता मी एक पॉलिसी बनवलेली आहे, त्या पॉलिसीचं मला एक्झिक्युशन करायचं आहे. ओके, तर त्या एक्झिक्युशन मध्ये डिसेंट्रलायझेस आणि फील्ड एजन्सीची जेव्हा गरज असते तेव्हा आम्ही खालील 2 सिस्टीम आणतो. त्यातली आपली पहिली सिस्टीम आहे अटॅच्ड ऑफिस आणि दुसरी आहे सबऑर्डिनेट ऑफिस. ओके, आता अटॅच्ड ऑफिस बद्दल बघूया. पहिल्यांदा are responsible for providing the executive direction required in the implementation of the policies. Okay, हे कोण आहेत? अटॅच ऑफिस सल्ला देणार आहेत. आता एक सेक्रेटरीएट आहे, त्या सेक्रेटरीएटनं पॉलिसी बनवली आहे आणि त्या सेक्रेटरीच्या खाली एखादं डायरेक्टोरेट असणार आहे की जे इम्प्लिमेंटेशन करणार आहे. मग त्या आता इम्प्लिमेंटेशन करत असताना काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत, ह्याचा सल्ला देणार डिपार्टमेंट तिथं कोण असणार आहे? तर ते अटॅच्ड ऑफिस असणार आहे. आता असं एक लक्षात घ्या की सायन्स अँड टेक मिनिस्ट्रीनं एक काहीतरी डिसिजन घेतलाय की आपण या गोष्टीमध्ये रिसर्च करूया. मग त्या रिसर्च करण्यासाठी त्यांनी एक डायरेक्टोरेट तयार केलं. मग ते डायरेक्टोरेट काय करणार आहे? वेगवेगळ्या आपल्या युनिव्हर्सिटीज, प्रायव्हेट लोक या सगळ्यांना एकत्र घेऊन रिसर्च मध्ये पुढे प्रोसेस करेल. बट हे प्रोसेस करत असताना कसं केलं पाहिजे हे त्या डायरेक्टोरेटचा अनुभव नाहीये. मग त्यावेळेस आपल्याला कोणीतरी एक्सपर्ट हवाय. तर मग आम्ही काय करतो? आमच्या देशातला मोठ्या मोठ्या सायंटिस्ट लोकांना बोलवतो आणि त्या सायंटिस्ट लोकांचं एक अटॅच्ड ऑफिस बनवतो. त्या अटॅच्ड ऑफिसमध्ये ती लोक बसणार आणि ते या दोघांना सल्ले देणार, मिनिस्ट्रीला, सेक्रेटरिएटला सुद्धा आणि डायरेक्टरेटला सुद्धा देणार. आलं लक्षात तुम्हाला? अटॅच ऑफिसचा मुद्दा काय आहे? इम्प्लिमेंटेशन मध्ये सल्ला देणं हे अटॅच ऑफिसचं काम आहे. पुढे आपण जाऊया. हा, ऑल्सो दे सर्व ऍज अ रिपॉझिटरी ऑफ द टेक्निकल इन्फॉर्मेशन अँड ऍडवाइस. नावावरच कळतं त्यांच्या टेक्निकल ऍडवाइस देणं आणि टेक्निकल रिपॉझिटरी म्हणून काम करणं या अटॅच्ड ऑफिसचं काम असतं. पुढे आपण जाऊया. टेम्पररी पिरियड साठी असू शकतं. काही तुम्हाला वाटलं की हे परमनंटली ठेवावं लागणार तर परमनंटली सुद्धा असू शकतं. ओके, अटॅच ऑफिस पहिल्यापासून असू शकतं, नंतर क्रिएट केलं जाऊ शकतं. आता समजा की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय आता विषय आला, मग त्याच्यावरती आपण पॉलिसी बनवली आणि इम्प्लिमेंटेशन सुरू केलेलं आहे. तर मग त्याच्याबद्दल आपल्याला सल्ला देणारा कोणीतरी एक्सपर्ट हवा असणार आहे. मग आतापर्यंत एआयशी संबंधित आपल्याकडे काहीच नव्हतं. मग आता आपण बनवणार नवीन, तर ते नवीन असेल. ह्याचा पॅरलल तुम्ही असं घेतलं की आता हवामान अंदाज वर्तन खूप आधीपासून आहे आणि ते पुढेही लागणार आहे. तर त्याचं अटॅच ऑफिस कधीतरी आपण बनवलं असणार आहे 50-60 वर्षापूर्वी. ते आताही चालूच आहे, पुढेही चालू असेल. त्याचं फॉर्मॅट ते परमनंट असेल किंवा टेम्पररी असेल, कशासाठी निर्माण केलं त्याच्यावर डिपेंड असणार आहे. ओके, फक्त इतकं लक्षात घ्या, त्यांचं काम आहे सल्ला देणं, इम्प्लिमेंटेशन ही पॉलिसी कसं करायचं याच्याबद्दलचा सल्ला. ओके, पुढे कारण त्यांच्याकडे ती एक्सपर्टी आहे, त्यात ते एक्सपर्ट लोक आहेत. सबऑर्डिनेट ऑफिस बघा, फंक्शन्स ऍज अ फील्ड एस्टॅब्लिशमेंट. म्हणजे काय? फील्ड वरती काम करणारी संस्था म्हणून ते काम करणार आहेत. सबऑर्डिनेट ऑफिस. ओके, हे कोण लोक आहेत? काम करणारे लोक आहेत बघा. ओके, एजन्सी इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिटेल्ड एक्झिक्युशन ऑफ डायरेक्शन्स ऑफ गव्हर्नमेंट. काय ते ऍक्च्युअल एक्झिक्युशन साठी ते रिस्पॉन्सिबल आहेत. ओके, त्यांना सबऑर्डिनेट ऑफिस क्रिएट केलं जातं. आता समजा की सगळ्याच सेक्रेटरिएटला अटॅच डायरेक्टर नसेल तर त्यांची एक्झिक्युशन कोण करणार आहे?
त्यांच्या कामाचं, मग त्याच्यासाठी ते सबऑर्डिनेट ऑफिस बनवतात. ओके. आणि या सबऑर्डिनेट ऑफिसलाच आपण डायरेक्टोरेट पण म्हणू शकतो, कारण हे डायरेक्टोरेट जे काम करतात तीच कामं सबऑर्डिनेट ऑफिस करतात. असं पण होऊ शकतं की सुरुवातीच्या काळामध्ये ते सबऑर्डिनेट ऑफिस होतं आणि नंतर ते डायरेक्टोरेट मध्ये कन्वर्ट झालं. ओके. फक्त एक लक्षात घ्या, त्यांचं काम काय आहे, एक्झिक्युशन करणं. ओके. अटॅच ऑफिसच्या अंडर किंवा डायरेक्टली मिनिस्ट्रीच्या अंडर जेव्हा एक्झिक्युशन कार्य कमी असते तेव्हा, आलं का लक्षात, काही काळासाठीच एक्झिक्युशन आहे तेव्हा सबऑर्डिनेट ऑफिस स्थापन करतो आपण. ओके. आणि जर नंतर रिक्वायरमेंट वाढवली तर ते त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये येतं, डायरेक्टोरेटमध्ये, आणि रिक्वायरमेंट संपली की हे सबऑर्डिनेट ऑफिस बरखास्त केलं जातं. ओके. लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, अटॅच्ड ऑफिस हे सल्ला देणारं आहे जिथं आपल्याला टेक्निकल ऍडवाइसची गरज आहे, आणि सबऑर्डिनेट ऑफिस हे काम करणार आहे, एक्झिक्युशनचं आहे. मग ती काय झाली, ती फील्ड एजन्सी झाली. ओके. तर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया, पॅटर्न ऑफ रिलेशनशिप बिटवीन सेक्रेटरीएट अँड एक्झिक्युटिव्ह एजन्सीज. ओके. इथं तुमच्या लक्षात आतापर्यंत लक्षात आलंय ना? आलं नसेल तर आपण मला प्रश्न विचारा, आपण क्लिअर करू, कारण आता ओके. तर आता आपण अटेस्टेशन आणि सबऑर्डिनेट ऑफिस बघितलं, अटॅच्ड ऑफिस आणि सबऑर्डिनेट ऑफिस बघितलं. त्याचा पुढचा आपला मुद्दा आहे पॅटर्न ऑफ रिलेशनशिप बिटवीन सेक्रेटरीएट अँड एक्झिक्युटिव्ह एजन्सीज. ओके. 6 प्रिन्सिपल टाईप ऑफ अरेंजमेंट. याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याकडं 6 प्रिन्सिपल सिस्टीम्स आहेत किंवा टाईप्स आहेत. त्यातलं एक आपण बघूया, कम्प्लीट सेपरेट पॅटर्न. ओके. कम्प्लीट सेपरेट पॅटर्न आपल्या भारतात आढळतं, ते आहे कम्प्लीट सेपरेट पॅटर्न. ओके. म्हणजे काही पॉलिसी आणि एक्झिक्युशनचं सेपरेशन वालं. त्यात पहिलं आपण बघितलं स्प्लिट सिस्टीम, आपल्याकडे स्प्लिट सिस्टीम होती. ओके. दुसरं आहे स्टाफ लाईन डायक्टोमी, स्टाफ वेगळा आणि लाईन वेगळी असं डायक्टोमी केलं जातं. आणि तिसरं आहे जनरलिस्ट आणि स्पेशालिस्ट डायक्टोमी. या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं काम करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिस्टीम्स आहेत, बट त्या सगळ्यांचं एकच प्रिन्सिपल आहे, ते काय आहे, कम्प्लीट सेपरेशन ऑफ पॅटर्न. ओके. आता जनरलिस्ट आणि स्पेशालिस्ट तुम्हाला माहित आहे, IAS इज अ जनरलिस्ट. आता एखाद्या टेक्निकलचा असेल, सिव्हिल इंजिनियर IAS झाला असेल, IES, तर तो स्पेशालिस्ट. ओके. तर या दोघांचं सेपरेशन करणारी सिस्टीम म्हणजे ती आली. स्टाफ आणि लाईन मध्ये पुन्हा सेम एक पॉलिसी आणि एक्झिक्युशन वाला मुद्दा आला. स्प्लिट मध्ये पण आपण बघितला पॉलिसी आणि एक्झिक्युशनचाच मुद्दा आहे. ओके. त्याचा पुढचा आपला मुद्दा आहे कम्प्लीट मर्जर पॅटर्न. ओके. याच्यात काय असतं, पॉलिसीज पण तेच बनवतात आणि इम्प्लिमेंटेशन पण तेच करतात. कम्प्लीट मर्जर पॅटर्न. अटॉमिक एनर्जी डिपार्टमेंट जे आहे आपलं, तर तिथे कम्प्लीट मर्जर पॅटर्न सिस्टीम आहे. ओके. तुम्ही बघितलं असेल, आपल्या इस्रो एक उदाहरण घ्या, किंवा आपल्या ऑटोनॉमीचं डिपार्टमेंट ऑफ अटॉमिक डिपार्टमेंट आपल्याकडे आहे, त्याच्यामध्ये तो त्याचा सेक्रेटरी असतो. ओके. किंवा इस्रोच्या बाबतीत जास्त क्लिअर आहे, इस्रोचा जो हेड असतो तोच सेक्रेटरी टू द स्पेस पण असतो. ओके. तसंच इथं अटॉमिक एनर्जीच्या बाबतीत पण आहे. लिंक ऑफिसर पॅटर्न, तिसरा पॅटर्न आहे आपला लिंक ऑफिसर पॅटर्न. त्याच्यात काय असतं बघा, सिनियर सेक्रेटरी इज concurrently appointed as a head of executive agency. ओके. सिनियर सेक्रेटरी, आता सेक्रेटरी म्हणजे कोण असतो, पॉलिसी मेकर झाला ना, त्याला कन्करंटली म्हणजे तो पॉलिसी मेकर पण आहे आणि त्याला कन्करंटली एक्झिक्युटिव्हचा हेड सुद्धा बनवलं जातं. ओके. आपण एक पोस्ट बघितली होती बघा, डायरेक्टर आणि अंडर सेक्रेटरी. ती जी पोस्ट आहे ती दोन्ही लेवलचं काम करू शकते. ओके. तसं इथे लिंक ऑफिसर टाईपचं जे पॅटर्न आहे त्याच्यामध्ये हे असं होतं. पुढचं आहे आपलं एक्स ऑफिको सेक्रेटरीएट स्टेटस पॅटर्न. एक्स ऑफिको सेक्रेटरीएट स्टेटस पॅटर्न, याच्यात काय असतं बघा, एक्झिक्युटिव्ह हेडच पॉलिसी फॉर्मेशन करत असतो. म्हणजे इथं थोडं उलट आहे, वरती काय होतं, पॉलिसीवाला एक्झिक्यूट करतो, इथं एक्झिक्युशन वालाच पॉलिसी करतो. ओके. टॉप बॉटम आणि बॉटम टू टॉप असा अप्रोच आहे. ओके. पुढचा मुद्दा कॉमन ऑफिस पॅटर्न. याच्यामध्ये काय असतं, ऑफिस, फाईल्स, फाईल ब्युरो हे सगळं कॉमन असतं. दोन्ही व्यक्ती, पॉलिसी बनवणाऱ्या व्यक्ती म्हणजे सेक्रेटरीज, एक्झिक्युशन करणारे म्हणजे डायरेक्टर एकाच ऑफिसमध्ये बसतात. फाईल सेक्रेटरीकडनं जाते, पुन्हा डायरेक्टरकडे जाते, सगळं त्यांचं एकाच ऑफिसमध्ये असतं. त्याला आपण म्हणायचं कॉमन ऑफिस पॅटर्न. ओके. पुढे आहे कॉमन फाईल पॅटर्न. याच्यामध्ये ऑफिस सेपरेट असतात, फक्त फाईल कॉमन्स असतात. ओके. मग आता हा जो प्रकार आहे तो डायरेक्टर भांडला असणार आहे, मला वेगळं ऑफिस पाहिजे, मग तेव्हा हा पॅटर्न तयार झाला असणार आहे. ओके. जो पार्ट असं काही नसेल, त्या रिक्वायरमेंट नुसार असणार आहे. कॉमन फाईल पॅटर्न, कॉमन ऑफिस पॅटर्न, एक्स ऑफिको सेक्रेटरीएट स्टेटस पॅटर्न
लिंक ऑफिसर पॅटर्न, कम्प्लीट मर्जर पॅटर्न आणि कम्प्लीट सेपरेशन पॅटर्न असे 6 पॅटर्न आहेत. 6 पॅटर्न आपल्याला माहिती पाहिजेत. 6 प्रिन्सिपल टाईप ऑफ अरेंजमेंट इन द रिलेशन बिटवीन सेक्रेटरिएट अँड एक्झिक्युटिव्ह एजन्सी असा प्रश्न आला तर आपल्याला माहिती पाहिजे. ओके, आणि त्यांचा अर्थ काय तो इझिली समजतो. पुढे आपण जाऊया. रोल अँड फंक्शन ऑफ सेक्रेटरिएट. सेक्रेटरिएटचा रोल अँड फंक्शन काय तो आता आपण बघूया. ओके, आता बघा सेक्रेटरिएटचं चाललंय ना आपण. इट इज अ स्टाफ एजन्सी. डिफरन्स आपण स्टाफ आणि लाईनचा बघितलं होतो, तो पुन्हा आपण डिस्कस करूया. स्टाफ एजन्सी जी असते ती कशी असते, हॉरिझॉन्टल पोझिशन वाली, आणि लाईन वाली कशी आहे, व्हर्टिकल पोझिशन वाली. स्टाफ एजन्सीचं काम काय असतं, पॉलिसी मेकिंग. ओके, आता समजा असं आपण एक उदाहरण घेऊया. एक आपल्याकडे मिनिस्ट्री आहे, होम मिनिस्ट्री. होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत किती डिपार्टमेंट होते, 6 डिपार्टमेंट्स होते, बरोबर आहे. आपण डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये बघितलं. एक होम डिपार्टमेंट होतं, एक लँग्वेज डिपार्टमेंट होतं, एक बॉर्डर सिक्युरिटी डिपार्टमेंट होतं, असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स होते. आता या डिपार्टमेंटचे 6 सेक्रेटरी झाले. आता ही जी 6 सेक्रेटरीची चेन आहे ती स्टाफ एजन्सी आहे, बरोबर आहे. आता मिनिस्टर जेव्हा म्हणेल की माझी स्टाफ एजन्सी कुठली, तर हे सेक्रेटरीज विचारात इक्वल पोझिशन्स. त्यांचं काम काय, ते पॉलिसी मेकिंगचं त्यांचं काम आहे. ओके, ते झाले स्टाफ एजन्सीज. ओके, आणि लाईन एजन्सी कोण असतं, एक्झिक्युशन वाले. आता डायरेक्टोरेटकडे काय आलं, एक्झिक्युशन करायचं आहे. ओके, आता समजा की सेंट्रल लेवलला एक डायरेक्टोरेट आहे, सेंट्रल डायरेक्टोरेट. ते गायडन्स देणार किंवा डायरेक्शन देणार स्टेट लेवलच्या डायरेक्टोरेटला. मग स्टेट डायरेक्टरचं काम कुठं जातं, डिव्हिजनला. डिव्हिजनचं काम कुठं जातं, कलेक्टरला. कलेक्टरचं काम कुठं जाणार आहे, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार, सर्कल इन्स्पेक्टर, तलाठी. ही जी अशी चेन आहे कामाची, ही जी चेन आहे ती लाईन बनते, तर त्याला आपण म्हणायचं लाईन एजन्सी. म्हणजे ती कशी आहे, व्हर्टिकल आहे, असं खाली येते. सेक्रेटरी आपण पॅरलल बघितला, हा पहिला मुद्दा. त्यांचं पॉलिसी मेकिंग, यांचं काय, एक्झिक्युशन. हे 2 मुद्दे तुम्हाला याच्यात लक्षात ठेवायचे आहेत. आता ती पोझिशन तुम्हाला विचारली की हा ऑफिसर कुठं बसतो, तर तुम्हाला लगेच कळलं पाहिजे लाईन मध्ये बसतो की स्टाफ मध्ये बसतो, लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. ओके, कलेक्टर कुठे येतो, लाईन की स्टाफ, लाईन मध्ये येतो. ओके, आणि सेक्रेटरी कुठे येतो, एसओ कुठे येतो, लाईन मध्ये. तो पहिला आहे लाईन मधला. ओके, तिथून एक्झिक्युशन सुरू झालं. बट एसओ, हा बरोबर आहे. आता त्याचं काम स्टाफचं वाढलंय असं आपण स्टेटमेंट दिलं होतं. कशामुळे, 1991 नंतर. कारण तो काय करतोय, कोऑर्डिनेशनचं काम वाढलंय. बट तो कोण आहे, एक्झिक्युटिव्ह वालाच आहे. तो पॉलिसी बनवतो का, तर नाही. ओके, तर ते ऍडव्हान्टेज मध्ये लिहिण्यासाठी आपण त्याचं काम करून काय, तर स्टाफ एजन्सीमध्ये त्याचा रोल वाढला आहे. जर तुम्हाला कलेक्टरच्या अँगलनं प्रश्न आला असेल, म्हणजे जिल्हा प्रशासनचा प्रश्न असेल आणि त्याच्यात स्टेटमेंट असेल की कलेक्टरचं काम 1991 नंतर स्टाफ एजन्सीचं झालंय, तर बरोबर स्टेटमेंट आहे. जर तुम्हाला प्रश्न आपल्या या सेक्रेटरीच्या अँगल आला की कलेक्टर हा स्टाफ एजन्सी किंवा स्टाफ लाईन स्टाफ एजन्सीचा आहे, तर ते चुकीचं होईल. ओके, प्रश्न कुठं आले ते लक्षात घ्या. तुम्ही जो मुद्दा म्हणता तिथं त्याला लिहायचंय म्हणून तो त्यांनी स्टेटमेंट केलाय, बट ते अॅक्युरेट स्टेटमेंट नाही, तो ऍडव्हान्टेज साठी लिहिलाय. तो आपण ऍडव्हान्टेज डिसऑर्डर्स करताना हे पॉईंट शोधतो ना, तसा तो पॉईंट आहे. बट त्याचं काम कसं, कलेक्टरचं एक्झिक्युशनचं काम आहे. आता पुन्हा याच्यात गंमत कशी आहे बघा, कलेक्टर काय फक्त एक्झिक्युशन करतो का, कलेक्टर त्याच्या डिस्ट्रिक्टचे पॉलिसी पण बनवत असेल ना, मग तेव्हा तो स्टाफ एजन्सी झाला. बट ओव्हरऑल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तो लाईन एजन्सी मध्येच येतो. ओके, याच्यामुळे असं डायरेक्टली तुम्ही डिव्हिजन करू शकत नाही. ओके, हा स्टाफ आणि हा लाईन वाला. बट असा जर प्रश्न आला या चॅप्टरच्या अनुषंगाने सेक्रेटरिएट मध्ये येणार नाही, त्याची शक्यता खूप कमी आहे. आला तर काय, सेक्रेटरी आणि एसओ मध्ये विचारतील ते, कलेक्टर पर्यंत घसरणार नाही. ओके, पण कलेक्टरचा आला तर आपण काय करायचं, लाईन एजन्सी लक्षात घ्यायचं. आता यांनी एसओचं विचारलं, एसओ काय होतं, लाईन एजन्सीवाला पहिलं आहे. ओके, त्यामुळे तो, आणि त्याचं प्रमोशन कुठं होतं, अंडर सेक्रेटरी. तेव्हा जो प्रमोशन होऊन अंडर सेक्रेटरी होतो ना, तेव्हा तो कुठे जातो, स्टाफ मध्ये जातो. ओके, पुढे जाता. इट्स फंक्शन इज टू एड अँड असिस्ट द गव्हर्नमेंट. कुणाचं, सेक्रेटरीचं फंक्शन काय, सरकारला म्हणजे त्या मिनिस्ट्रीला एड करणं किंवा गव्हर्नमेंटला असिस्ट करणं त्याचं काम आहे. ओके, इट ऍक्ट्स ऍज, तो काय काम करतो बघा, इन्स्टिट्यूशनलाइज्ड मेमरी. ओके, म्हणजे काय, इन्स्टिट्यूशनलाइज्ड मेमरी म्हणजे काय, एखादं डिसिजन घेताना, पॉलिसी करत असताना तुम्हाला काही डॉक्युमेंट्स, रेकॉर्ड्स लागत असतील, काही एक्सपर्टीज लागत असेल, डेटा लागत असेल, इन्फॉर्मेशन लागत असेल, ती सगळं प्रोव्हाइड करण्याचं काम हे सेक्रेटरी करत असतो, इन्स्टिट्यूशनलाइज्ड मेमरी. ओके, दुसरा आहे थिंक टँक. ओके,
पॉलिसी करताना, स्ट्रॅटेजी ठरवत असताना तुम्हाला काहीतरी विचार करून डिसिजन घ्यावं लागतं, तर त्या बाबतीत थिंक टँक आहे. त्याच्यानंतर आहे ट्रिझर हाऊस ऑफ इन्फॉर्मेशन. ऑफकोर्स आहे, त्याच्याकडे सगळं इन्फॉर्मेशन असणार आहेत. या तिन्ही गोष्टी करतो. ते विचारतील की सेक्रेटरीएट मध्ये ही कामं कोणी करतो, तर सेक्रेटरी असं आपलं उलटही सांगता आलं पाहिजे. इट ऑल्सो कॅरीज इन डेप्थ एक्झामिनेशन, इन डेप्थ एच करा, इन डेप्थ एक्झामिनेशन ऑफ इश्यूज बिफोर द मिनिस्ट्रीज. ओके, जे काही इश्यूज मिनिस्ट्रीच्या समोर आहेत त्याचं इन डेप्थ अनालिसिस करणं, त्याच्यावरती सोल्युशन काढणं, हे सगळं काम सुद्धा कोणाचं असणार आहे, सेक्रेटरीचं ऑफकोर्स असणार आहे. होल अँड सोल आहे तो. ओके, तो प्रश्न विचारात घेईल, सोल्युशन काढेल, फक्त इम्प्लिमेंटेशन तो कुणाकडे देईल, डायरेक्टरकडे. याच्यामध्ये जर खाली एखादं स्टेटमेंट टाकलं की तो एक्झिक्युशन पण करतो, तर तेवढं फक्त आपल्याला कॅच करता आलं पाहिजे, तो एक्झिक्युशन करत नाही. ओके, खालचा मुद्दा ऑफिस हँडबुक नुसार. आता प्रत्येक मिनिस्ट्रीचं एक ऑफिस हँडबुक असतं. तुम्ही जेव्हा याच्यात जाताल, प्रशासनामध्ये जाताल ना, तिथं आहे महाराष्ट्र नागरी सेवा संहिता, काइंड ऑफ हँडबुक असं. तुम्ही कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, तसंच एक हँडबुक आहे. एक असं फिक्स हँडबुक आहे का? इन जनरल एक हँडबुक आहे, प्रत्येक डिपार्टमेंटचं असणार आहे. पण इथे आपण जे विचार करतो ते इन जनरल हँडबुक नुसार त्याचं काय काम आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा, असिस्टिंग मिनिस्टर इन पॉलिसी मेकिंग, पहिला मुद्दा तर क्लिअर आहे. ओके, पॉलिसी मेकिंग मध्ये तो हेल्प करतो. ओके, खालचा त्याला जोडून एक एरो करून आपण काय लिहिलं बघा, पॉलिसी फॉर्म्युलेशन नसून त्यात असिस्ट करणं. कोण पॉलिसी फॉर्म्युलेशन करतं? मिनिस्टर. त्यांची फायनल रिस्पॉन्सिबिलिटी. इवन दो पॉलिसी फॉर्म्युलेशन सेक्रेटरीज करत असलं तरी खरी रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे? आपण ग्राम लेवलला सुद्धा बघतो, ग्रामसेवकाला चिटकून लगेच सरपंच येतो का नाही? ग्रामसेवकाला सगळी कामं करायची, पण अथॉरिटी कोणाची असते? सरपंचाची. तसंच इथे आहे. ओके, पॉलिसी तेच बनवतात, बट बाहेर का असतं, त्याच्यावरती सही कोणाची असते? मिनिस्ट्रीची. ओके, आपण बघतो की महिला आणि बाल विकास मिनिस्ट्रीची पॉलिसी साईन कोणाची असते? मिनिस्टरची. ओके, तसा हा मुद्दा. पुढचं फ्रेमिंग लेजिस्लेशन रूल अँड रेग्युलेशन. फ्रेमिंग आहे पुन्हा, रूल अँड रेग्युलेशन डिपार्टमेंट कडनं बनवायचा. कायदा बनवायचा आहे तर कायद्याचा ड्राफ्ट म्हणा, हवं तर कायदा म्हणायचं तुम्ही ड्राफ्ट म्हणा. तो ड्राफ्ट मग आपण कुठं आणतो? सभागृहात आणतो. मग सभागृहात चर्चा होऊन तो कायदा होतो. तो जो मूळ अवस्थेतला ड्राफ्ट आहे, तो ड्राफ्ट करण्याचा पॉइंट मुद्दा सुद्धा कोणाकडे? तो सेक्रेटरीकडेच येतो. पुढचा सेक्टोरियल प्लॅनिंग अँड प्रोग्राम फॉर्म्युलेशन. दॅट इज ओके. आता सेक्रेटरी एका डिपार्टमेंटचं असतं तर त्याचं एक सेक्टर असतं, त्या सेक्टरचं प्लॅनिंग करणं वगैरे त्याचं काम आहे. बजेटिंग अँड कंट्रोल ऑफ एक्सपेंडिचर, त्याच्या डिपार्टमेंटचं बजेट करणं सुद्धा सेक्रेटरीचंच काम असतं. आता आपण सेक्रेटरीला मराठी शब्द काय? सचिव. तसं ग्रामसेवकला सुद्धा सचिव म्हणतात. आपल्याकडे आपण सेवक म्हणतो, पण नॉर्थ मध्ये मी युपी बिहारला म्हणतो त्याला सचिव म्हणतात. तुम्ही तो कुठला सिनेमा आपला, कुठला पंचायत से म्हणतात, सचिव साहेब म्हणतात ना, ते सचिव. ओके, तर मग तो सचिव सुद्धा सेक्रेटरीच आहे, तो गावाचा ग्रामचा आहे, तो गाव लेवलचा, एवढाच फरक आहे. ओके, बजेटिंग अँड कंट्रोल ऑफ एक्सपेंडिचर पण तोच करतो. ग्रांटिंग फायनान्शियल अप्रुव्हल, फायनान्शियल अप्रूव्ह करणं एखाद्या योजनेसाठी, प्रोग्रामसाठी, हे त्याच्या हातात असतं. ओके, ग्रांटिंग फायनान्शियल अप्रुव्हल. आता मी ह्याला स्टार का केलंय? आपल्याला वाटतं की हे मिनिस्टरकडे असतात, पण हा पॉइंट आहे की आपल्या पुस्तकात तर आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, पुढचा मुद्दा सुपरविजन अँड कंट्रोल ओव्हर द पॉलिसी एक्झिक्युशन. सुपरविजन करणार आहे का तो? ऑफकोर्स करणार आहे. ओके, पुढचा मुद्दा कोऑर्डिनेशन अँड इंटरप्रिटेशन ऑफ पॉलिसीज, असिस्टिंग मिनिस्टर इन डिस्चार्जिंग पार्लमेंटरी फंक्शन. हा मुद्दा बघितला आपण, सेक्रेटरी मध्ये होतो. त्याला विचारले जाणारे जे प्रश्न, त्याची उत्तर लिहून देणं, मिनिस्टर पर्यंत ते उत्तर पोहोचवणं, किंवा कधी कधी मिनिस्टर नसेल तर हात येतो उभं राहून उत्तर देतो. ओके, पुढचा मुद्दा इनिशिएटिंग मेजर टू डेव्हलप द ग्रेटर पर्सनल. म्हणजे काय? त्या मिनिस्ट्रीची टीम तयार करता आली पाहिजे. ग्रेटर पर्सनल म्हणजे काय? टीम तयार करणं. त्या मिनिस्ट्रीची जी टीम आहे, एक्सपर्ट टीम तयार करणं, हे त्याच्याकडे काम येतं. हे पर्सनल वेगळं, आपलं पर्सनल वेगळं, दोन्हीच्या डेफिनेशन मध्ये फरक आहे. स्पेलिंग मध्ये ते बघून घ्या. ओके, हे पर्सनल म्हणजे ह्युमन रिसोर्सशी संबंधित आहे, हे पर्सनल. ओके, तर ह्युमन रिसोर्स डेव्हलप करणं सुद्धा त्याचंच काम असणार आहे, ऑफकोर्स. ओके, आपण पुढे जाऊया. टेन्युअर सिस्टीम वीक होण्याची कारण काय काय, आपण ह्या पुढचा मुद्दा आपण बघू. ओके, आता हा जर तुम्ही चॅप्टर बघितलात ना, हा या चॅप्टर मध्ये कसं आहे, कन्स्ट्रक्टिव्हनेस कमी आहे ना, कारण तशी तरी बुक्स खूप कमी आहेत आपल्याकडे. त्यामुळे तुम्हाला शिफ्ट व्हायला लागतं सारखं सारखं, की एक टॉपिक बघतो आपण, लगेच दुसरा वेगळा टॉपिक येतोय. मग हा मिक्स्ड अभ्यास केला तरच अंडरस्टँडिंग होणार आहे. तुम्ही एक टॉपिक घेऊन गेलात तर तो अंडरस्टँड होत नाही. त्यामुळे तुम्हाला हे तसं बघायचं. आपण टेन्युअर सिस्टीम बघितली, डेस्क सिस्टीम बघितली, पुन्हा काहीतरी वेगळं बघतो, आणि पुन्हा परत टेन्युअर सिस्टीम बघितलं. ओके,
ते कम्पॅरेटिव्हली जात असल्यामुळे असं आधेमध्ये ते येणार आहे. ओके, आता टेन्युअर सिस्टीम वीक होण्याची कारण काय आपण बघूया. सेंट्रल सेक्रेटरिएट सर्व्हिस, आपल्याकडे सेंट्रल सेक्रेटरिएट सर्व्हिसचं एक्सेप्शन होतं. टेन्युअर सिस्टीमला 4 डिपार्टमेंट आपण एक्सेप्शन केलं होतं, त्याच्यात सेंट्रल सेक्रेटरिएट सर्व्हिस पण होती. बरोबर आहे. ओके, त्यांचा स्वतःचा एक स्टाफ असणार आहे सेंट्रल सेक्रेटरिएट वाल्यांचा. ओके, त्यांच्या इथे टेन्युअर सिस्टीम नाही. ठीक आहे. आता बघा ही कधी क्रिएट झाली सेंट्रल सेक्रेटरिएट सर्व्हिस. 1948 ला सेक्रेटरिएट सर्व्हिस तयार झालं, हे लक्षात घ्या. ओके, परमनंट सेक्रेटरिएट स्टाफ म्हणून हा विकसित झालेला आहे. आता आता हे जे सेक्रेटरिएट सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये तुम्ही टेन्युअर वरती व्यक्ती आणणारच नाही. तुमचा एक स्टाफ आहे, तुम्ही सिलेक्शन करताय, त्यांना ट्रेनिंग देताय, त्यांना प्रमोट करताय, तुमचा एक वेगळा स्टाफ आहे. ओके, तर तिथे जर तुम्ही टेन्युअर वरती लोक आणणार नसाल तर ते टेन्युअर सिस्टीम वीक होणारच आहे ना. ऑफकोर्स तिथे त्यांचा काही रोल नाही. त्यामुळे पहिला पॉईंट तर इझी आहे, लक्षात घ्या. पुढे यामध्ये 5 ग्रेडचा समावेश आहे. सेंट्रल सेक्रेटरिएट मधला 5 ग्रेडचा समावेश कुठला कुठला बघा. सिनियर सिलेक्शन ग्रेड किंवा त्याला म्हणतो आपण डायरेक्टर. ओके, पुढचा आहे सिलेक्शन ग्रेड डेप्युटी सेक्रेटरी. ओके, आपण याच्यामध्ये पण बघितलं होतं ना, एसपी टू एसपी सिलेक्शन ग्रेड असं एक प्रमोशन असतं बघा. ओके, आता जे आपण बघितलं ना वेगवेगळे डिजिग्नेशन का देतो तर सिनियरिटी ठरवण्यासाठी. तुम्ही जेव्हा आता डीवायएसपी झाला असेल तर एक 10-15 वर्षात तुम्ही आयपीएस होचाल, मग तिथून तुमचं ते एसपी, तर एसपीच्या वरती सिलेक्शन ग्रेड, मग पुन्हा आयजी, त्याच्यावरती पण काहीतरी आयजी सिलेक्शन ग्रेड असं रँकिंग असतं. ओके, सिलेक्शन ग्रेड मला कुठे येतो, डेप्युटी सेक्रेटरी लेवलला येतो इथे. ओके, आता हे का बरं देतो तुम्हाला इथे, जर जोडा लावायला प्रश्न टाकला तर. ओके, जर एका बाजूला दिलं सिनियर सिलेक्शन ग्रेड तर पुढे कोण आलं पाहिजे, डायरेक्टर आलं पाहिजे. सिलेक्शन ग्रेड आला तर पुढे कोण आला पाहिजे, डेप्युटी सेक्रेटरी आला पाहिजे. ग्रेड 1 आला तर अंडर सेक्रेटरी आला पाहिजे. आणि खाली कोण आहे, सेक्शन ऑफिसर ग्रेड आणि असिस्टंट ग्रेड, असे 5 ग्रेडचे ऑफिसर्स या सेंट्रल सेक्रेटरिएट सर्व्हिस मध्ये येतात. ओके, पहिला मुद्दा आपला बघितला 48चा. दुसरा मुद्दा आपण हे त्याचे 5 ग्रेड बघितलं आणि त्याने आपल्या टेन्युअर सिस्टीमला वीक केलेलं आहे हे पण आपण बघितलं. ओके, पुढचा मुद्दा स्पेशालिस्ट सेंट्रल सर्व्हिस आपण बघूया. काही स्पेशालिस्ट सेंट्रल सर्व्हिस आहेत जिथं टेन्युअर सिस्टीम काम नाही करत. इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस आणि स्टॅटिक्स सर्व्हिस हे बघितलं आपण ऑडिट मध्ये बघितलं होतं ना. ओके, तर इंडियन इकॉनॉमिक आणि स्टॅटिस्टिकल सर्व्हिस वाले तिथं काम करणार. तर या लोकांचं काम कसं एक्सपर्ट लेवल होतं, त्यामुळे टेन्युअर वरती बोलण्यात काहीच प्रश्न इथं नाहीये. त्यामुळे सुद्धा आपली सिस्टीम कशी होतीये, वीक होत आहे. ओके, कधीची ही स्पेशलिस्ट सेंट्रल सर्व्हिस 61 वरची 48 होती. ओके, तिसरा मुद्दा बघा सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पूल. एक असं 1957 ला आपण एक पूल म्हणजे काय, जिथून आपण ऑफिसर्स घेऊ शकतो असा विचार करा. ओके, सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पूल, यामध्ये खालील कॅडर मधून आलेले ऑफिसर्स असतात. कुठून आलेले असतात बघा, IAS कॅडरचे असतात, सेंट्रल सेक्रेटरिएट सर्व्हिसचे लोक असतात, सेंट्रल सर्व्हिस क्लास 1 चे लोक असतात, स्टेट सर्व्हिस क्लास 1. आता ह्याला मी स्टार केलंय कारण आपल्याला वाटणार नाही सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पूल मध्ये स्टेट सर्व्हिस क्लास वाला कसा. ओके, आता बघा इथे गडबड कशी असते, एक हे काय असं पूल किंवा ऑर्गनायझेशन आहे का जे की ऑफिशियली किंवा लिगली एक्झिस्ट आहे, तर अजिबात नाही. काही काही ऑफिसर असतात त्यांना तिथंच राहायचं असतं, सेंटरमध्येच राहायचं असतं, कारण स्पेशल पॉवर्स मिळतात, स्पेशल गोष्टी मिळतात. मग त्यांना ते जे अॅटमॉस्फिअर एन्जॉय करण्यासाठी ते त्यांचं एक वातावरण तिथे तयार करतात. तिथे आपले लागेबंदी असतात, तिथले काही लोक खाली उतरतच नाहीत. एकदा का सेंटर मधून स्टेट मधून सेंटरला गेला तर तिथं काही ना काही असं आपल्या गोष्टी करतो की जेणेकरून मी तिथंच थांबेल. ओके, मग त्याच्याशी कनेक्टेड लोक पण तिथंच थांबतात. आता एका सेक्रेटरीला निवडलं तर त्याचा स्टाफ ऑलरेडी ठरलेला असतो, मला हे पाहिजे, मग तो कुठल्या सर्व्हिस मधनं पडतो तो त्यांना पण तिथंच ठेवतो. हे जे एक पॅरलल सिस्टीम तयार झाली त्याला आपण पूल म्हणतो. त्या पूलमध्ये हे सगळे ऑफिसर असतात. मग स्टेट सर्व्हिस क्लास 1 वाले कसे असणार आहेत, आता जर समजा की एका IAS ला जर मी बोलवलं असेल माझ्या राज्यातून, तो IAS एका स्टेट सर्व्हिसच्या DC बरोबर त्यांनी काम केलेलं असणार आहे. त्याने जर रिक्वेस्ट केली की हा DC मला पाहिजे, ओके, तर मग सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट करेल आणि स्टेट गव्हर्नमेंट त्या DC ला पाठवेल तिथे. ओके, मग तो त्यांच्या पूलमध्ये पुन्हा समावेश झाला. मग तो सेक्रेटरी पुन्हा वरनी लागला की तो डेप्युटी कलेक्टर पण त्याच्याबरोबर आला. ओके, असं जे पॅरलल, दिस इज नॉट अ रूल नॉट बाय लॉ, हे पॅरलल सिस्टीम चालू आहे. हीच सिस्टीम जास्त असते आपल्याकडे. ओके, तर या सिस्टीम मधल्या या सगळ्या लोकांना आपण सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पूल म्हणतो. ओके, आता याच्यामध्ये असं असणार आहे की 1957 ला तयार केल्याचा अर्थ ते रेकॉर्ड मध्ये असणार आहे, बट हे ऑफिसर कोण आहे त्याची लिस्ट असणार का तिथे,
असे लिस्ट वगैरे काय नसतात, ते कन्व्हेन्शन नुसार आलेले असणार. येते का तुमच्या लक्षामध्ये? ठीक आहे. तर हे आता बघा, ते स्टेट सर्व्हिस क्लासच्या बाबतीमध्ये तो कुठे काम करतो? डेप्युटी सेक्रेटरी किंवा अबाव पोस्ट साठी रिझर्व्ड असतात. डेप्युटी सेक्रेटरी किंवा अबाव पोस्ट साठी ते रिझर्व्ड असतात. आता इथं लक्षात ठेवायचे दोनच मुद्दे. काय लक्षात ठेवायचे? कधी हा पूल बनलाय? 57 ला पूल बनलाय. ओके. 57 ला आपण कसं लक्षात ठेवू शकतो? 5 ला आपण एल आणि एस लक्षात ठेवतो ना, त्यातलं एल घ्या आणि 7 ला के घ्या आणि ई ए हे सोअर मध्ये टाका. लीक, आपला पूल लीक झाला असं लक्षात घेतलं की 57 तुमच्या डोक्यात येईल. ओके. त्याच्यातले 4 सर्व्हिस वाले लक्षात घ्या. IS, सेंट्रल सेक्रेटरिएट, सेंट्रल सर्व्हिस क्लास 1 आणि स्टेट सर्व्हिस क्लास 1. ओके. पुढचा मुद्दा आपण जाऊया. सेंट्रल सेक्रेटरिएट मध्ये टेन्यूरवर येणाऱ्या ऑफिसर्स परत आपल्या कॅडरमध्ये जाण्याला टाळतात. हे सुद्धा सेंट्रल सिस्टीमला वीक करतं. ओके. ते जात नाही, तिथंच थांबतात. मग आपण मुद्दा काय बघितला होता त्याच्यामध्ये? ऍडव्हान्टेज मध्ये ही लोक इथं काम करून परत जर स्टेटला गेली तर त्यांना नॅशनल व्ह्यू येतं. बट ही लोक जायलाच तयार नसतील तर ती टेन्युअर सिस्टीम वीक होते. ओके. पुढचा मुद्दा, स्टेट गव्हर्नमेंट आपले ऑफिसर्स सेंटरशी शेअर करण्यास तयार नसतात. हा मुद्दा आपण बघितला. ते द्यायलाच तयार नसतील तर मग प्रॉब्लेम होतो. ओके. ब्रिटिश कालीन युनिटरी सिस्टीमचे रूपांतर फेडरल सिस्टीम मध्ये झालं, हे सुद्धा त्याला वीक करायला कारणीभूत आहे. बरोबर आहे ना? ओके. वरचाच मुद्दा, फेडरल वाले सोडत नाहीत किंवा फेडरल मध्ये कन्वर्ट झालं, पण युनिटरी सिस्टीम मध्ये टेन्युअर सिस्टीम स्ट्रॉंग असणार आहे. द टेन्युअर सिस्टीम डज नॉट फिट क्वाइट वेल इन द फेडरल पॉलिटी, असं कोणाचं मत आहे? अवस्थी अँड अवस्थी. ओके. आता बघा, दोघं तिघ जण असणार आहेत, खूप जण जास्त लोक नसणार आहेत. ओके. असे काही स्टेटमेंट देणार आहे तुम्हाला परीक्षेमध्ये. स्टेटमेंट कुठल्या टॉपिक वर इतकं जरी लक्षात आलं तर ही नावं तुम्ही तिथं अंदाज तरी लावू शकता. अवस्थी आणि अवस्थी यांचं सेक्रेटरिएट मध्ये काहीतरी आहे बाबा, काही एक्झॅक्टली माहित नसेल तर तुम्ही हे जोडू शकता. ओके. पुढचा मुद्दा आपण बघूया. कॅबिनेट सेक्रेटरिएट कडे आपण जाऊया. आता आपण काय बघितलंय? सेंट्रल सेक्रेटरिएट बघितलं आहे. ओके. अजून पुढं आहे, बरंच आहे. ओके. आतापर्यंत मला वाटतं आपण फक्त किती 6-7 पानं बघितले. नाही, किती झालेत? ऑलमोस्ट 10 पेजेस झालेत. ओके. तर आता आपण कॅबिनेट सेक्रेटरीकडे. आय होप की आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. ओके. थोडंसं लक्ष दिलं की लक्षात येतं, असं काही इतकं कॉम्प्लिकेटेड नाही. ओके. पुढचा मुद्दा बघा. कॅबिनेट सेक्रेटरी बद्दलचा पहिला पॉइंट आपला काय आहे? केम इन टू एक्झिस्टन्स इन 1947. आता कधी कुठली सेक्रेटरिएट अस्तित्वात आले हे चॅप्टरच्या शेवटी एक चार्ट बनवून घ्या. सेंट्रल सेक्रेटरिएट आपण बघितलं 48 होतं, बरोबर आहे. सेंट्रल सेक्रेटरिएट सर्व्हिस 48 होतं. ओके. आणि आता आपण कॅबिनेट सेक्रेटरिएट बघतोय, ते कधी आले? 47 ला. ओके. रिप्लेसिंग द गव्हर्नर जनरल्स एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. ऑफकोर्स आहे, गव्हर्नर जनरलचं एक्झिक्युटिव्ह काउन्सिल गेल्यानंतर तिथे आपण कॅबिनेट सेक्रेटरिएट आणलं आहे 47 ला. पुढचा मुद्दा, इट एन्जॉयज द स्टेट ऑफ डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके. जे कॅबिनेट सेक्रेटरिएट असतं त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या डिपार्टमेंटचा दर्जा असतो. ओके. हे लक्षात येतं तुम्हाला? आपण नीती आयोगाच्या उपाध्यक्षांना कुठला दर्जा दिलाय? स्टेट मिनिस्ट्रीचा दर्जा आहे. मिनिस्ट्रीचा काय कॅबिनेटचा आहे? कॅबिनेटचा आहे का? मग ते का देतो आपण? त्यांची कामं करत असताना त्यांना काही पॉवर्स असणे गरजेचे आहेत. मग त्यांना ते पॉवर्स आपण हँडओव्हर करण्यासाठी याची आपण सिस्टीम देतो. ओके. आता या सेक्रेटरिएटला जर आपण डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं स्टेटस दिलं तर आता डिपार्टमेंट एखादा असेल तर त्याला जी पॉवर आहे ती येणार आहे, त्यांचं काम करणं सोपं जातं. ओके. येस. पुढे आपण बघूया. इट इज अ स्टाफ एजन्सी. ऑफकोर्स स्टाफ एजन्सी आहे, सेक्रेटरिएट आहे. ओके. पुढचा मुद्दा, हेडेड बाय. आता या कॅबिनेट सेक्रेटरीचा हेड कोण असतो? बघा, PM, प्राईम मिनिस्टर. ऑफकोर्स आहे, कॅबिनेटचा हेड कोण असतो? PM असतो. ओके. त्यामुळे कॅबिनेट सेक्रेटरीचा हेड पण कोण होणार आहे? प्रधानमंत्रीजी. पुढे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड कोण असतो? कॅबिनेट सेक्रेटरी. ओके. पाचवा मुद्दा, इट हॅज इम्पॉर्टंट कोऑर्डिनेशन रोल ऍट द हायेस्ट लेवल इन सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कोऑर्डिनेशन करण्याचं सगळ्यात महत्वाचं काम या कॅबिनेट मिनिस्टरचं, कॅबिनेट सेक्रेटरीचं किंवा कॅबिनेट सेक्रेटरिएटचं असतं. ओके. ऑपरेट अंडर द डायरेक्शन ऑफ प्रधानमंत्रीजी. ओके. बरोबर आहे, उलट टाकू शकतात.
पीएम वर्क्स अंडर द डायरेक्शन ऑफ सेक्रेटरिएट असं देऊ शकतात. आपण गडबड शकतो, ते ऍडवाइस असतं, ह्यांचं डायरेक्शन असतं. हु इज सिनियर आणि हु इज लोअर हे लक्षात घ्या फक्त. पुढे आपण जाऊया ऑर्गनायझेशन कडे. हॅज 3 विंग्स. आता या कॅबिनेट सेक्रेटरिएट, आपल्याकडे एकच कॅबिनेट सेक्रेटरिएट आहे. आता एक लक्षात घ्या, एक तर आपण सेक्रेटरिएट, सेंट्रल सेक्रेटरिएट म्हणलं की सगळ्या मिनिस्टरच्या सेक्रेटरिएटचा समावेश त्यात केला आपण. आणि ऍक्च्युली कसं असतं, प्रत्येक मिनिस्ट्रीच्या खाली एक 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 सेक्रेटरी असतात, त्याच्या खाली पण डिपार्टमेंटला सेक्रेटरी असतात, असे खूप सारे सेक्रेटरी झाले. आणि आता 60-65 वॉटेवर आपले डिपार्टमेंट असतील, म्हणजे 60 सेक्रेटरी झाले प्रत्येक मिनिस्टरचे. या सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन करण्याचं काम कोण करतंय? कॅबिनेट सेक्रेटरी आणि कॅबिनेट सेक्रेटरिएट. यांच्या सगळ्यांचा होल त्यांच्याकडे असतो. म्हणजे प्रधानमंत्र्यांना रिपोर्टिंग करायचं असेल, माहिती घ्यायचं असेल, तर ते 2 ठिकाणी माहिती घेतात. एक कुठे घेतात? कॅबिनेट सेक्रेटरिएट. दुसरं त्यांचं पीएमओ, स्वतःचं पीएमओ आहे. आता पीएमओ हे नंतर डेव्हलप झालेली बॉडी, आधी फक्त कॅबिनेट सेक्रेटरिएट होतं. पीएमओ हे ऍक्च्युली नसलं पाहिजे, आपण पुढे बघू. पीएमओ हे आपल्या लोकशाहीचं किंवा आपल्या निवडून येणाऱ्या पद्धतीच्या विरोधी आहे ते, कारण पॅरलल पॉवर सेंटर झालं, ते नसायला पाहिजे असं काही लोकांचं मत आहे. ते कधी आलं, काय आलं, कसं इन्व्हॉल्व्ह झालं ते आपण बघूया. पीएमओ आल्यामुळे काय झालंय, कॅबिनेट सेक्रेटरीचं महत्व कमी झालं, त्याच्याकडची पॉवर कमी झाली. त्यात आपण 1 बाय 1 बघू. आता या कॅबिनेट सेक्रेटरिएट मध्ये 3 विंग्स आहेत. कुठले आहेत? एक सिव्हिल विंग असणार आहे, एक मिलिटरी विंग असणार आहे आणि एक इंटेलिजन्स विंग असणार आहे. या 3 विंग MIC लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये बिसाइड्स द मेन सेक्रेटरिएट, कॅबिनेट सेक्रेटरिएट कंप्राइजेस द फॉलोइंग ऑर्गनायझेशन. मेन सेक्रेटरिएट म्हणजे काय? हे वरचे सगळे विंग्स आहेत ना, त्याच्या परत वेगवेगळे सेक्रेटरी असणार आहेत. ते सोडून यांच्याकडे अजून काही बॉडीज आहेत. कुठल्या कुठल्या बॉडीज आहेत बघा. एक आहे रॉ, कॅबिनेट सेक्रेटरीच्या अंतर्गत रॉ आहेत. म्हणजे आपली जी रॉ आहे, रिसर्च अँड अनालिसिस विंग जी आहे, ती कुठे रिप्रेझेंट करते किंवा कुणाला रिपोर्ट करते? कॅबिनेट सेक्रेटरीला. दुसरं आहे SPG. SPG आपले जी गार्डवाले, सिक्युरिटी देणार आहे. पुढे आहे डायरेक्टर जनरल ऑफ सिक्युरिटी, असा एक डायरेक्टर जनरल ऑफ सिक्युरिटी असतो. त्याच्या पुढे डायरेक्टोरेट ऑफ पब्लिक ग्रीव्हियन्स हा सुद्धा असतो. डायरेक्टर ऑफ पब्लिक ग्रीव्हियन्स बघा 1988 मध्ये कॅबिनेट सेक्रेटरिएटचा तो भाग बनला आहे. नंतर नॅशनल अथॉरिटी ऑफ केमिकल वेपन अँड कन्व्हेन्शन सुद्धा यांच्या अंतर्गत येतं डायरेक्टली. सेटअप अंडर द कॅबिनेट सेक्रेटरी इन 1997 ला तो सेटअप झालेला आहे. DBT सुद्धा यांच्या अंतर्गत येतं, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर वाली जी इन 2005 शिफ्टेड टू द कॅबिनेट सेक्रेटरिएट फ्रॉम द प्लॅनिंग कमिशन. प्लॅनिंग कमिशन कडे होतं, आपण ते काढूनच टाकलं. नीती आयोग केलं, ते नीती आयोगाकडे काही दिवस होतं, त्याच्यानंतर ते कोणाकडे आले? आता कॅबिनेट सेक्रेटरीकडे आलेलं आहे. आणि एका ठिकाणी मला नीती आयोगाच्या अंतर्गत अटॅच्ड ऑफिसर असाही रेफरन्स सापडेल. तो फक्त एकदा क्लिअर करा की तो कॅबिनेट सेक्रेटरीच्या अंतर्गत येतो की नीती आयोगाचा अटॅच्ड ऑफिस आहे. या दोन्हीपैकी एक गोष्ट कन्फर्म करा. पुढे आपण बघूया द ऑफिस ऑफ प्रिन्सिपल सायंटिफिक ऍडवायझर टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. असं एक ऑफिस आहे प्रिन्सिपल सायंटिफिक ऍडवायझरचा. इट ऑल्सो सर्व्स ॲज अ PM's सायन्स अँड टेक अँड इनोव्हेशन ऍडवायझरी काउन्सिल. प्रश्न काय बनेल? कॅबिनेट सेक्रेटरीचे खालीलपैकी कोणते घटक आहेत? वरचे तर विंग्स तर आपल्याला माहिती आहेत, सिव्हिल, मिलिटरी अँड इंटेलिजन्स वाले. त्याच्याबरोबर रॉ. आता इंटेलिजन्स मध्ये रॉ आलं पाहिजे ना, त्याच्यावर तुम्हाला लक्षात येऊन जातं. त्याच्यानंतर मिलिटरी जर विचार केला तर SPG आली पाहिजे त्याच्यामध्ये. बाकीचे डायरेक्टर ऑफ जनरल सेक्रेटरिएट आलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी, ज्या 7 गोष्टी आणि वरचे 3 असे 10 गोष्टी यांच्या ऑर्गनायझेशन मध्ये येतात, ते लक्षात घ्या. प्रत्येक मिनिस्टरला एक सचिवालय असणार. प्रत्येक मिनिस्टर कॅबिनेट सेपरेट असतं. कॅबिनेट सेक्रेटरीचं एक वेगळं ऑफिस आहे. त्यांचा एक जो हेड आहे त्याला आपण कॅबिनेट सेक्रेटरी म्हणतो. त्याचं काय काम असणार? आता हे वेगळे वेगळे सचिवालय आपण बघितले मिनिस्ट्रीचे, त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करणार त्याचं काम. सिंगल ऑफिस आहे. बाकीचं सेक्रेटरी आपण ते मिनिस्टर वाईज असतो. इथं जास्त कन्फ्युजन काय होतं? आपण या सगळ्यांना मिळून पण एक सेक्रेटरिएट म्हणतो ना, तिथं कन्फ्युजन. बाकी काही कन्फ्युजन होत नाही. आपण या सगळ्या मिनिस्टरच्या सेक्रेटरिएटला पकडून, आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपण काय बघितली? टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे ना. इरिस्पेक्टिव्ह ऑफ मिनिस्टर असल्यामुळे सुद्धा आपण त्यांना काय म्हणतो? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सेक्रेटरी. तिथं कन्फ्युजन होतं, जेव्हा आपण पुस्तक वाचतो तिथं कन्फ्युजन होतं. पण ऍक्च्युअल मध्ये कसं असतं? ते प्रत्येक मिनिस्टरला सेक्रेटरी असते, पण ती कुणाची असते? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची असते.
का अपेक्षित आहे? ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी काम करणं अपेक्षित, ना की त्या डिपार्टमेंटसाठी. ते एक बिलॉंगिंगनेस आलं पाहिजे म्हणून आपण तसं म्हणतो. ओके, आलं लक्षात तुम्हाला? पुढचा मुद्दा आहे आपला त्यांच्या फंक्शनचा. ओके, आता त्यांचे फंक्शन्स बघा. कुणाचे बघतो आपण? कॅबिनेट सेक्रेटरी किंवा कॅबिनेट सेक्रेटरीएटचा. ओके, प्रिपेअर्स द अजेंडा फॉर मीटिंग ऑफ कॅबिनेट. कॅबिनेटची मीटिंग, कॅबिनेटमध्ये आपले आता सगळे मिनिस्टर येणार, फायनान्शियल मिनिस्टर, आपले डिफेन्सवाले येणार, होम मिनिस्टर, यांच्या ज्या मीटिंग्स असतात त्याचा अजेंडा ठरवणं पहिलं काम असणार आहे तुमचं. दुसरं काम आहे प्रोव्हाइड नेसेसरी इन्फॉर्मेशन टू द कॅबिनेट. ओके, तिसरं काम आहे कीप रेकॉर्ड्स ऑफ डिस्कशन ऑफ कॅबिनेट. नावातच सगळ्या गोष्टी असल्यामुळे सगळीकडे कॅबिनेट हा शब्द आहे का इथे? ओके, त्याच्या पुढे बघा, प्रोव्हाइड द सेक्रेटरिएट असिस्टन्स टू द कॅबिनेट कमिटीज. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या वेगवेगळ्या कॅबिनेट कमिटीज आहेत ना, त्यांना जे सेक्रेटरिएट सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम सुद्धा ते करतात. पुढचा मुद्दा, कीप प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट अँड ऑल अदर मिनिस्टर्स इन्फॉर्म अबाउट द गव्हर्नमेंट मेन ऍक्टिव्हिटीज. ओके, प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट किंवा एखाद्या मिनिस्टरला जर माहिती हवी असेल तर ते कुणाकडे जायला पाहिजे? कॅबिनेट सेक्रेटरीकडे जायला पाहिजे. रूल ऑफ बिझनेस तयार करणं सुद्धा त्यांचं काम आहे. ऍक्च्युअल पॉवर कुणाची आहे? प्रेसिडेंटची पॉवर आहे. अलोकेशन ऑफ बिझनेस मध्ये आपण बघितलं ना. मग आता ते बनवतील का? बनवणार हेच, कारण यांनाच एक्सपिरियन्स आहे. पण फक्त फायनल असेंट घेण्यासाठी आपल्याला प्रेसिडेंटकडे जायचं आहे. पुढे रूल ऑफ बिझनेस झाला चीफ कोऑर्डिनेशन एजन्सी. ओके, रिझॉल्व द डिस्प्यूट बिटवीन मिनिस्ट्रीज. आता आपण जे डिस्कस करत होतो, वेगवेगळ्या मिनिस्ट्रीचे सेक्रेटरी असतात, त्यांच्या पण मध्ये वाद असू शकतात. ते जे सगळं रिझॉल्व्ह करण्याचं, त्यांचं कोऑर्डिनेशन करण्याचं हे जे काम आहे, ते चीफ कोऑर्डिनेशनचं काम जे आहे ते यांच्याकडे आहे. पुढे कीप वॉच ऑफ पॉलिसी एक्झिक्युशन. पॉलिसी एक्झिक्युशनचं सुद्धा वॉच ठेवू शकतात. त्याच्यानंतर हँडल्स द वर्क अबाउट अपॉइंटमेंट रेजिग्नेशन ऑफ मिनिस्टर. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. एखाद्या मिनिस्टरनं जर रेजिग्नेशन दिलं असेल तर त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी कोण बघतं? कॅबिनेट सेक्रेटरीएट बघतं. का? आता मिनिस्टर अपॉइंटमेंटचं काम कोणाकडे असणार आहे? कॅबिनेट कमिटी ऑन द अपॉइंटमेंट, बरोबर आहे. मग त्यांना सेक्रेटरी सर्व्हिस कोण देतं? कॅबिनेट सेक्रेटरी. त्याच्यामुळे मग त्यांचे रेजिग्नेशन पण ऑफकोर्स यांच्याकडेच येणार आहे. पुढे रोल बघूया आपण. अंडर द डायरेक्ट चार्ज ऑफ पीएम. कॅबिनेट सेक्रेटरीचा डायरेक्ट चार्ज कोणाकडे असतो? प्रधानमंत्रीजी. ओके, जर तुम्हाला दोन्ही दिले, कॅबिनेट सेक्रेटरी आणि पीएम, जे की येणार नाही, जर दिलं तर पीएम लिहायचं. ओके, पुढे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड कोण आहे? कॅबिनेट सेक्रेटरी. तो त्याला आपण काय म्हणतो? हेड ऑफ सिव्हिल सर्व्हिस. इंडियन सिव्हिल सर्व्हिसचा किंवा सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसचा सुद्धा, कारण त्या सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसचे पण लोक असतात, त्यांचा तो हेड असतो. ओके, त्याच्यानंतर इट ऑल्सो एक्स ऑफिको चेअरमन ऑफ द सिव्हिल सर्व्हिस बोर्ड. द सिव्हिल सर्व्हिस बोर्डचा तो हेड असतो. ओके, हे दोन फंक्शन्स ते आहेत, लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा, कॅबिनेट सेक्रेटरीएट इज रिस्पॉन्सिबल फॉर. त्यासाठी पहिला मुद्दा, द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रूल 1961. बघितलं आपण, ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस साठीचं जे आहे त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन करण्याचं काम याच्याकडे असतं. पुढचा मुद्दा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अलोकेशन ऑफ बिझनेस रूल 1961. दोन्हीचे सुद्धा वर्ष किती आहेत? 61च आहे, लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा, याच्यानुसार सब्जेक्ट अलोकेट टू द कॅबिनेट सेक्रेटरी. यानुसार सब्जेक्ट अलोकेशन केलं जातं, कॅबिनेट सेक्रेटरीएट कडनंच केलं जातं. ऑफकोर्स सांगणार आहेत प्रधानमंत्री किंवा कॅबिनेटवाले, पण एक्झिक्युशन ह्यांच्याकडे येतं. पुढे सेक्रेटरीएट असिस्टन्स टू द कॅबिनेट अँड कॅबिनेट कमिटी. हे तर आपण बघितलं. ओके, खालचा मुद्दा रूल ऑफ बिझनेस, याच्या बाबतीत सुद्धा येतं. म्हणजे एकंदरीत ही त्यांची जी बेसिक कामं आहेत, वाचल्यानंतर पण आपल्याला लक्षात येऊ शकतात अशी कामं. पुढचं आपण बघूया, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट अँड ऑल मिनिस्टर्सना गव्हर्नमेंट ऑफच्या ऍक्टिव्हिटीच्या मंथली समरी ते प्रोव्हाइड करतात. ओके, मंथली समरी त्यांना प्रोव्हाइड करणं अपेक्षित आहे. मेजर क्रायसिस सिच्युएशन मध्ये कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस मिनिस्ट्री. ओके, आता एखादी मोठी क्रायसिस सिस्टीम आली असेल तर तिथं अनेक मिनिस्ट्री इन्व्हॉल्व्ह होतात ना. ओके, तर मग त्या अनेक मिनिस्ट्रीमध्ये कोऑर्डिनेशन करणं यांचं काम आहे. ओके, म्हणजे समजा की पूर आला असेल तर पहिल्यांदा कोण येणार आहे? एनडीआरएफ. एनडीआरएफ बचाव काम करेल. मग त्यांना आता फूड द्यायचं तर कोण येणार आहे? कृषी आणि अन्न मंत्रालय येणार आहे. मग त्यांना पुढे तुम्हाला घर बांधून द्यायचं आहे, रस्ते तिथं तयार करतात, मग कोण येणार आहे? मिनिस्ट्री ऑफ रोड वगैरे येणार आहे. मग या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन करण्याचं काम अशा वेळेस कोणाकडे येतं? तर या कॅबिनेट सेक्रेटरीएट कडे येतं. पुढचा मुद्दा, इट इज द कस्टडियन ऑफ द पेपर्स ऑफ कॅबिनेट मीटिंग. ऑफकोर्स आहे,
कॅबिनेट मिटिंगचा अजेंडा ते ठरवतात, मिटिंग ते अरेंज करतात, तिथले जे काही बोलणं झालं त्याचा रेकॉर्ड ठेवतात, ते सगळं त्यांचंच काम आहे. आता आपण जाऊया कॅबिनेट सेक्रेटरीकडे. ओके, वर बघा मी काय लिहिलंय, कॅबिनेट सेक्रेटरीट कधीच आहे 47, आणि कॅबिनेट सेक्रेटरी कधी आलाय 50 ला आलाय. ओके, ऑफिस ऑफ कॅबिनेट सेक्रेटरी वॉज क्रिएटेड इन 1950. ओके, गव्हर्नमेंट एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा सेक्रेटरीचे रूपांतर इकडे झालं होतं. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, 47 आणि 50 मध्ये काय झालं असेल, प्रधानमंत्र्यांना डायरेक्ट रिपोर्ट करत असतील. सेक्रेटरी जर असणार आहेत ना, मग ते कुणाला रिपोर्ट करतील, प्रधानमंत्र्यांना. 50 ला आपण कॅबिनेट सेक्रेटरी आणला, तो एकटा आता प्रधानमंत्र्यांना रिपोर्ट करत असणार आहे. पहिले कॅबिनेट सेक्रेटरी कोण आहेत, NR पिल्लई. ओके, NR पिल्लई हा एकदा प्रश्न येऊन गेलेला, हे लक्षात घ्यायचं. पहिले कॅबिनेट सेक्रेटरी आहेत NR पिल्लई. ही इज द हेड ऑफ द कॅबिनेट सेक्रेटरीएट, हे तर कॉमन आहे. पुढचा मुद्दा, ही इज given top place among the civil servants, thus he or she is the senior most civil servant in India. Okay, who is the senior most civil servant in India म्हणजे की कॅबिनेट सेक्रेटरी लिहिता आलं पाहिजे. Such a status was recommended by Gopal Swamy Iyengar report on the reorganization of machinery ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1949. ओके, एक गोपाल स्वामी अय्यंगर नावाचा रिपोर्ट आला होता 1949 ला. मग ऑफकोर्स 50 ला ही पोझिशन तयार होईल ना. ओके, यांच्या शिफारसीनुसार झाली आहे ती. पुढे, बट दिस टेन्युअर इज नॉट फिक्स, याचा टेन्युअर फिक्स नाही. बाकीच्या सगळ्या सेक्रेटरीच्या बाबतीत आपण टेन्युअर बघितले. ओके, आपण बघितलं सेक्रेटरी किती वर्षासाठी येतो, ऍडिशनल सेक्रेटरी आणि सेक्रेटरी 5, जॉईंट सेक्रेटरी सॉरी डेप्युटी सेक्रेटरी होता ना तो 4 ला. ओके, आणि सगळ्यात खाली अंडर सेक्रेटरी 3 साठी होता. पण हा जो कॅबिनेट सेक्रेटरीला येणारा व्यक्ती आहे त्याचा टेन्युअर फिक्स नाही, ते सरकार ठरवतं बाय रूल. ओके, आपण मगाशी जसं बघितलं तसं चेंज करता येतं सरकारला, ते फ्लेक्झिबल त्यांनी मुद्दा म्हणून ठेवलाय. इतर सेक्रेटरी नसेल तर फरक पडत नाही, ते काम कोणी तर दुसरा करू शकतो. बट कॅबिनेट सेक्रेटरी अचानक जर त्याला रिटायरमेंट दिली, आपण त्याचा टेन्युअर संपला समजा, आणि एखादी आपत्ती आली असेल तर तो हवा ना तिथे, तर तेवढा फ्रिक्वेंटली फ्लेक्झिबिलिटी असावी म्हणून याचा टेन्युअर आपण फिक्स केलेलं नाही कॅबिनेट सेक्रेटरीचं. ओके, पुढचा रोल बघूया आपण, चीफ कोऑर्डिनेटर ऑफ सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन. बरोबर आहे, सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशनचा तो चीफ कोऑर्डिनेटर आहे. पुढचा, चेअरमन ऑफ सिनियर सिलेक्शन बोर्ड, हे पण आपण बघितलंय. ओके, जी जॉईंट सेक्रेटरी इन सेंट्रल सेक्रेटरीची निवड करते. प्रत्येक सेक्रेटरीचा कोण निवड करत असताना ते आपण बघितलं, तर त्याच्यातला हा त्याचा चेअरमन असतो. पुढे, सिलेक्शन ऑफ सेक्रेटरी अँड ऍडिशनल सेक्रेटरी इन सेंट्रल सेक्रेटरीएट, म्हणजे तो सेक्रेटरी, ऍडिशनल सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी यांच्या सिलेक्शन मध्ये त्याचा रोल सगळ्यात महत्वाचा आहे. ओके, पुढे, इंटर मिनिस्ट्रियल डिस्प्यूट्स रिझॉल्व्ह करण्यासाठी कमिटीज ऑफ सेक्रेटरीज ऑन ऍडमिनिस्ट्रेशन चा चेअरमन असतो. ओके, COS, कमिटी ऑन सेक्रेटरीज ऑन ऍडमिनिस्ट्रेशन, कशासाठी आहे ती, इंटर मिनिस्ट्रियल डिस्प्यूट रिझॉल्व्ह करण्यासाठी, त्याचा पण तो चेअरमन असतो. चीफ ऍडवायझर ऑफ प्राईम मिनिस्टर टू द ऑल ऍस्पेक्ट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन अँड पॉलिसी, ऍडमिनिस्ट्रेशन असो किंवा पॉलिसी असो, त्या दोन्ही बाबतीत तो मुख्य ऍडवायझर आहे. पुढचा मुद्दा, हिज सँक्शन शुड बी ऑब्टेन्ड बाय द मिनिस्टर बिफोर लॉन्चिंग prosecution against the publisher or editor of a newspaper in case of defamation. सगळ्यात मोठी पॉवर त्याची. ओके, मिनिस्ट्रीना याचं सँक्शन घ्यावं लागतं की बाबा असं असं न्यूज मध्ये या गोष्टी आल्यात, पब्लिशर आणि एडिटरवरती आम्हाला डिफेमेशनची केस टाकायची आहे, तर मिनिस्टरला जावं लागतं त्याच्याकडे. हा मुद्दा लक्षात घ्या, हा मुद्दा आपल्याला वाटणार नाही असं काय असेल त्या म्हणून. ओके, मिनिस्टर जातो आणि त्याला दर्जा कुठला दिला आपण, डिपार्टमेंटचा दिला. ओके, जनरली वाटणार नाही, बट त्याला जावं लागतं. पुढे, advisor and conscience keeper to all civil servant. ओके, ते ठीक आहे, तो असणारच, तो म्हणजे वडीलधारी व्यक्ती असल्यासारखा त्याचा तो रोल आहे. पुढचा आहे, acts as a link between prime minister's office and other administrative agency. ओके, आता आपल्याला काय वाटेल की प्राईम मिनिस्टर ऑफिसचा काय संबंध आला, आपल्याला असं वाटू शकतं की पीएम मध्ये जो सेक्रेटरी असतो आपण त्याला प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणतो, हे रोल प्रिन्सिपल सेक्रेटरीचा असेल असं वाटू शकतं. बट ऑर्गनायझेशन दोघांमध्ये कोऑर्डिनेशन करण्याचा रोल आहे. सिव्हिल सर्व्हिस अँड पॉलिटिकल सिस्टीम मधलं तर कोऑर्डिनेशन त्याला एनी हाऊ करावं लागतंच. इतके सगळे म्हणजे तुम्हाला जे लक्षात ठेवायचे आहे. तर पुढचा व्यक्ती आहे SS खेरा.
एस एस खेरा यांच्याबद्दल आपण कॅबिनेट सेक्रेटरी बद्दल ते काय बोलतात ते आपण बघूया. एस एस खेरे हे स्वतः कोण होते? फॉर्मर कॅबिनेट सेक्रेटरी होते. खेरांचं अजून एक वाक्य आपण कुठं वाचलं होतं? डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये होतं. कशाबद्दल होतं? तलाठी बद्दल होतं का? तलाठी इज द किंग पिन ऑफ द रेव्हेन्यू सिस्टम. ओके. सेंट्रल एक्झिक्युटिव्ह या त्यांच्या बुक मध्ये त्यांनी काय मत मांडलेत बघ. सेंट्रल एक्झिक्युटिव्ह नावाचं बुक आहे. ते काय म्हणतात? कॅबिनेट सेक्रेटरी प्रोव्हाइड्स अन आय अँड इयर्स फॉर द प्राईम मिनिस्टर टू कीप इन टच विथ अ प्रोसेस ऑफ ऑफिशियल बिझनेस इन सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके. असं सेंटेन्स कुणाबद्दल म्हणलंय हे पण लक्षात ठेवायचं आणि कुणी म्हणलंय हे पण लक्षात ठेवायचं. ओके. पुढचा. बट ही इज इन नो सेन्स अ वॉचडॉग ऑर इन्व्हिजिलेटर ऑन बिहाफ ऑफ द पीएम. तो त्यांच्या वॉचडॉग नाहीये, इन्व्हिजिलेटर नाहीये. कुणाचा? पीएमचा. ते काम पीएम कुठून करतात? पीएम मधून करतायत. ओके. त्यामुळे जर इथं सेंटेन्स आलं ही इज अ वॉचडॉग ऑर इन्व्हिजिलेटर ऑन द बिहाफ ऑफ पीएम, तर ते चुकीचं करायचं आहे. ओके. पुढे. कॅबिनेट सेक्रेटरी इज व्हेरी जनरल स्टाफ फंक्शन. बरोबर आहे. इट्स अ व्हेरी जनरल स्टाफ फंक्शन. ओके. नॉट अ लाईन फंक्शन इन रिलेशन टू द मिनिस्ट्रीज. हे तर आपण बघितलेलंच आहे. चौथा मुद्दा. हिज बिझनेस इज टू हेल्प नॉट टू ओव्हरसी. त्याचा मुद्दा काय? फक्त ऍडवाइस करतो. ओव्हरसी करणं, मॉनिटरिंग करणं त्याचं काम नाही. बट आता स्टेट लेवलला आपण जेव्हा बघू चीफ सेक्रेटरी, त्याच्या मात्र रोल खूप जास्त आहे. ओके. त्यामुळे चीफ सेक्रेटरी जो स्टेट लेवलला असतो तसा ऑफिस तुम्हाला सेंट्रल लेवलला सापडणारच नाही. ओके. सेंट्रल लेवलला आपण जे कॅबिनेट सेक्रेटरी बघतो ते, किंवा अजून काही सेक्रेटरीज असतात, होम मिनिस्ट्रीचे सेक्रेटरी किंवा इतर सेक्रेटरी ते, आणि पीएमओ चा जो प्रिन्सिपल सेक्रेटरी असतो, या सगळ्यांची एकत्रित कामं हा चीफ सेक्रेटरी स्टेट लेवलला करत असतो. इज व्हेरी पॉवरफुल पर्सन स्टेटमध्ये. ओके. हे 4 मुद्दे आपले बघून झाले. पुढे. द स्टेटस ऑफ सेक्रेटरिएट शुड बी हायर दॅन डायरेक्टर. तसं डीजी कर्वे नावाची एक समिती होती. ओके. कॉमन सेन्स आहे. सेक्रेटरिएट शुड बी हायर दॅन डायरेक्टोरेट. ओके. हा मुद्दा लक्षात घ्या. आता पुढचा आपला आहे प्राईम मिनिस्टर्स ऑफिस. ओके. प्राईम मिनिस्टर ऑफिस एक आपण घेऊया, मग आपण थांबूया. प्राईम मिनिस्टर ऑफिस बघा. एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल पहिलाच शब्द आहे. प्राईम मिनिस्टर ऑफिस इज अन एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल ऑफिस. पीएमओ इज द स्टाफ एजन्सी. ऑफकोर्स स्टाफ एजन्सी असणार, नावातच काय? सेक्रेटरिएट आहे. त्याच्याबद्दल बघा. प्रोव्हाइड्स द सेक्रेटरियल असिस्टन्स अँड क्रुशियल अडवाइस टू द प्राईम मिनिस्टर. ओके. पुढे. प्लेज इम्पॉर्टंट रोल इन पॉलिसी मेकिंग. हे तर कॉमन सेन्स वाले. एन्जॉयज द स्टेटस ऑफ डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्यांना सुद्धा डिपार्टमेंटचा स्टेटस आहे, यांना सुद्धा डिपार्टमेंटचा स्टेटस आहे. इट हॅज नो अटॅच्ड ऑर सबऑर्डिनेट ऑफिस. ओके. मात्र कॅबिनेटमध्ये आपण अटॅच्ड ऑफिस किंवा सबऑर्डिनेट ऑफिस असू शकतात. खूप सारे बघितले, त्याच्या संबंधित असू शकतात. आपण रॉ बघितलं, त्याला संबंधित एखादी कुठली तरी बॉडी असेल किंवा एसपीजीची बॉडी असू शकते, बट यांना मात्र नाही. ओके. इट कम्स इन टू एक्झिस्टन्स इन द 1947 बाय रिप्लेसिंग द गव्हर्नर्स पर्सनल सेक्रेटरी. 47 मध्ये आलेला आहे. कॅबिनेट सेक्रेटरिएट 47, पीएमओ 47 आणि कॅबिनेट सेक्रेटरी 50. ओके. आणि सेंट्रल सेक्रेटरी सर्व्हिस 48. हे सगळे वर्ष लक्षात घ्या. ओके. 1977 मध्ये बघा. टिल 1977 पीएमओ चे नाव काय होते? पीएमएस, प्राईम मिनिस्टर सेक्रेटरिएट. आता काय नाव होतं? प्राईम मिनिस्टर्स ऑफिस असं नाव. ओके. सेक्रेटरिएट आणि ऑफिस मध्ये फरक आहे ना. सेक्रेटरिएट म्हणल्यानंतर तो कॅबिनेट सेक्रेटरीशी कॉन्ट्राडिक्ट करत होता, त्यामध्ये त्याला डायल्यूट करून ऑफिस असं नाव दिलं. ओके. नावात डायल्यूट केलं तरी तीच पॉवरफुल बॉडी आहे. पुढे आपण बघूया. कंपोजिशन. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड. आता मला वाटतं की मी लास्ट टाइम जेव्हा बघितलं पीएम मध्ये किती लोक असतात? 31 ते 35 मध्ये लोक असतात. ती 35 एवढी पॉवरफुल लोक असतात, तुमचा देश चालवतात. त्यामुळे मग ऑपोजिशनचा किंवा कोणीही ऑपोजिशन मध्ये असेल त्यांचा आरोप असतो की या 35 लोकांच्या हातात तुम्ही ताकद देऊन ठेवली आहे, तिकडे तुम्ही जाऊ पण शकत नाही ऑपोजिशन मध्ये. ते कुठे जाऊ शकतात? कॅबिनेट सेक्रेटरीला. त्याला काही तुम्ही पॉवर ठेवलेली नाही, त्यामुळे याच्यावरती ते ऑब्जेक्शन घेत असतात. आता याचं कॉम्पोजिशन बघा. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड कोण आहे? प्रिन्सिपल सेक्रेटरी. ओके. पुढे. ऍडिशनली 1 and 2 ऍडिशनल सेक्रेटरी, 3 or 4 जॉईंट सेक्रेटरी. ओके. आता हे काही डिपार्टमेंट त्या प्राईम मिनिस्टरच्या रिक्वायरमेंट नुसार असतं.
हे एक अंदाज आकडे आहेत फक्त. 1 किंवा 2 ऍडिशनल सेक्रेटरी, 3 किंवा 5 जॉईंट सेक्रेटरी, हे काय लक्षात ठेवायची गरज नाही. पुढचा मुद्दा. आणि इतर ऑफिसर्स जसे सेक्रेटरिएट मध्ये असतात तसेच सेक्रेटरिएट मध्ये अजून बाकी सगळे ऑफिसर असतात. ओके, डेप्युटी सेक्रेटरी आला, अंडर सेक्रेटरी आला, तसे सगळे इकडे असणार आहे. ओके, पुढचा. काही विशेष ऑफिस बघा काय आहेत पीएमओ मध्ये. एक आहे हिंदी ऑफिसर, दुसरा आहे रिसर्च ऑफिसर, आणि तिसरा आहे सोशल सेक्रेटरी. ओके, असे काही ऑफिसर्स तिथं आहेत. आता हिंदी ऑफिसर का असणार आहे? आजपर्यंत जे जास्तीत जास्त प्रधानमंत्री झाले ते नॉर्थ वाले आहेत, त्यांच्यावरती हिंदीचा प्रभाव जास्त होता, त्याच्यामुळे ते असणं अपेक्षित आहे. किंवा त्यांच्याकडे असणारे जे पाठबळ आहे खासदारांचं ते सगळ्यात जास्त कुठले येतं? वरती. ओके, त्यामुळे सुद्धा ते हिंदी ऑफिस असणं अपेक्षित आहे. ओके, पुढचा मुद्दा बघूया आपण, फंक्शन बघूया. थिंक टँक ऑफ द प्राईम मिनिस्टर. असिस्ट पीएम इन फॉलोइंग फंक्शन्स. पीएम ला ते असिस्ट करतात. आता मला सांगा, कॅबिनेट सेक्रेटरीला आपण थिंक टँक टू द पीएम म्हणू शकतो का? इट इज ऑल्सो थिंक टँक टू द पीएम ना. तिचं विनाकारण करू नका. नाही नाही, पीएमओ होतं ते पण कॅबिनेटला सांगतात ना. मग कॅबिनेटचा हेड कोण असतो? पीएम आहे. अल्टिमेटली कुणाचे ते थिंक टँक दिले? पीएमचे. ओके, असं स्टेटमेंट येणार नाही, पण आलं तरी लक्षात घ्या. ओके, पुढचं. मेंटेनिंग लिएसन विथ, म्हणजे काय? संबंध, चांगले संबंध मेंटेन करणं. विथ कुणाबरोबर? सेंट्रल मिनिस्ट्रीज, स्टेट गव्हर्नमेंट, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट आणि फॉरेन रिप्रेझेंटेटिव्ह. ओके, फॉरेन रिप्रेझेंटेटिव्हचा मुद्दा कॅबिनेट सेक्रेटरी मध्ये नव्हता, इथे मात्र दिसतोय. पुढे. हेल्पिंग पीएम इन रिस्पेक्ट टू द प्लॅनिंग कमिशन आणि एनडीसी, या बाबतीत त्यांना हेल्प करायचे. तर जुन्या काळात त्याच्यामुळे प्लॅनिंग कमिशन आणि एनडीसी आलं आहे. आता हे स्टेटमेंट आलं आणि आता कुठं प्लॅनिंग कमिशन आहे असं विचार करायचा नाही. आहे ना, होता ना आधी, तर बरोबर. पुढे. लुकिंग आफ्टर द पब्लिक रिलेशन ऑफ पीएमओ. पीएमओचं पब्लिक रिलेशन वगैरे ते सगळं बघतात. ओके, पीएमओचं जर एखादं देशाला संदेश असेल तर ह्यांच्याकडूनच तो येत असतो. ओके, पुढे. ऍक्ट्स ॲज अ रेसिड्युअल लिगाटे, ओके, ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटची जी कामं वाटून राहिलेली आहेत ती सगळी कामं कुणाकडे येतात? यांच्याकडे येतात. जी कामे कोणत्याच मिनिस्ट्रीकडे नाहीत त्यांची जबाबदारी पीएमओ वरती असते. ओके, पुढे. नॉट कन्सर्न विथ रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द पीएम ऍज अ चेअरमन ऑफ युनियन कॅबिनेट. नॉट कन्सर्न विथ रिस्पॉन्सिबिलिटी पीएम ऍज अ चेअरमन ऑफ द युनियन कॅबिनेट. असं आला, ही इज कन्सर्न्ड विथ रिस्पॉन्सिबिलिटी पीएम ऍज अ चेअरमन ऑफ युनियन कॅबिनेट, तर चुकीचं आहे. कॅबिनेट आहे ना तिथे, तिथे कोण आला? कॅबिनेट सेक्रेटरी आला. बरोबर आहे. पुढचा मुद्दा बघा, चेंजिंग रोल. ओके, नेहरूंच्या काळामध्ये स्मॉल इन साइज अँड प्लेड अ लिमिटेड रोल. नेहरूंच्या काळामध्ये तो खूप छोटा होता आणि त्याचा रोल खूप कमी होता. फक्त पीएम ला या सगळ्या माहिती पुरवण्यासाठीचा त्याचा रोल होता. ओके, पुढे बघा. शास्त्रीजी आले. शास्त्रीजींच्या काळात काय झालं? इट बिकम पॉवरफुल. ओके, शास्त्रीजींच्या काळात ते पॉवरफुल झालं. आणि इंदिरांच्या काळात ऑफकोर्स काय होणार होतं? कंटिन्यूड ऍज अ पॉवरफुल ऑर्गॅन. ओके, जनता सरकारमध्ये त्याचं महत्व कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी नाव काय केलं? पीएमएस नाव बदलून पीएमओ हे जनता सरकारमध्ये केलं. ओके, आता जनता सरकार जे इंदिरांच्या काळात त्याचं उलट करणार आहे ते आपल्या लक्षात येऊ शकतं. ओके, पण नंतर परत महत्व त्यांचं वाढत गेलं आहे. ओके, जनता सरकार नंतर पुन्हा इंदिराजी आल्या. इंदिरानंतर पुन्हा राजूजी होते. त्या काळात ती वाढत जाणं अपेक्षित होतं आणि आता तर अतिशय जास्त वाढणं साहजिक आहे. ओके, ऍट प्रेझेंट मोर दॅन 350 पीपल वर्क इन द पीएमओ. 350 हून जास्त लोक वर्क होतात. ऑल दीज आर सेक्रेटरीज? नो. ओके, सगळ्या प्रकारच्या व्यक्तीज मिळून ते किती आहेत? 350च्या वरती. ओके, पुढचा दुसरा मुद्दा बघा, पॅरलल ऍडमिनिस्ट्रेशन असतं. ओके, प्रत्येक मिनिस्ट्री डिपार्टमेंटला डुप्लिकेट बनवले आहे पीएमओ मध्ये. ओके, असा एक व्यक्ती ते अपॉइंट करतात, त्याला सांगितलं जातं की तू या मिनिस्ट्रीची सगळी इन्फॉर्मेशन मला द्यायची आहे, म्हणून याला पॅरलल गव्हर्नमेंट सुद्धा म्हटलं जात आहे, पॅरलल ऍडमिनिस्ट्रेशन सुद्धा म्हणतात. पुढचा. रायव्हल सेंटर ऑफ पॉवर द कॅबिनेट सेक्रेटरी. बघितलं आपण, कॅबिनेट सेक्रेटरीला एक रायव्हलरी आहे. ओके, कॅबिनेट सेक्रेटरीचे पोझिशन अथॉरिटी कमी झाली आहे. ओके, कम्प्लिटली इक्लिप्स्ड कॅबिनेट सेक्रेटरी आहेत. कॅबिनेट सेक्रेटरीला पूर्णपणे त्यांनी
स्वतःच्या अंतर्गत आणल्यासारखं किंवा त्याच्यावरती त्याचे पॉवर्स कमी केल्यासारखं आहे. ओके, ग्रहण लावल्यासारखं आहे. ओके, बर, पुढचा मुद्दा आपण बघूया. कॉन्स्टिट्युशनल प्रॅक्टिस रिकॉग्नाइज द कॅबिनेट सेक्रेटरी नॉट द पीएमओ, असं अजय मेहरा यांचं मत आहे. बरोबर आहे, आपण डिस्कस केलं होतं मगाशी. ओके, तर आपल्या पार्लमेंटरी सिस्टीम मध्ये, या लोकशाहीमध्ये किंवा कॉन्स्टिट्युशनल जी आपण प्रॅक्टिस करतो त्याच्यानुसार कॅबिनेट सेक्रेटरी मान्य आहे आपल्याला, बट पीएमओ मान्य नाही. म्हणून आपण सुरुवातीला काय लिहिलं, अनकॉन्स्टिट्युशनल बॉडी. पहिली लाईन आपली होती ना. पुढचा मुद्दा, क्रिटिक्स बघा. काही क्रिटिक्स आहेत ना, ते पीएमओ ला काय म्हणतात, सुपर कॅबिनेट, ओके, किंवा मायक्रो कॅबिनेट, किंवा सुपर मिनिस्टर, किंवा सुपर सेक्रेटरिएट, सुप्रा अथॉरिटी, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणतात. ओके, आणि काही लोक तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणतात. ओके, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे आपला 21 ला येऊन गेलेला प्रश्न. कुणाला म्हणतात, तर पीएमओ ला म्हणतात, हे लक्षात ठेवायचं. ओके, ठीक आहे, तर आपण इथं थांबूया. बाकीचं उरलेले काही पेजेस उद्या, आणि त्याच्याबरोबर आपण PYQ सुद्धा संपूया.